organize this particular webinar on society elections and non-agricultural issues. Today with us, we have very eminent speakers and experienced people who are going to advise us on these particular issues. And we're really thankful to Mr. Suhas Patwardhan, who is a Vice Chairperson of Maharashtra Housing Federation and Chairman of Pune Housing Federation. In association with us, they are taking up this kind of a nice seminar. Society Now is a latest digital technology platform for all housing societies related work. Start from your front office, your society events, your back office, and maintaining your accounts and society offices. And on top of it, apart from all the other features, we have came up with a very unique feature where a society committee can earn income by using or by taking help of Society Now. And we are offering a free limited period subscription as well to the new clients of Society Now. So we request and recommend all people who are interested to connect us on given our contact numbers and emails, which we are floated on this particular webinar chat. By saying this, I hand over this discussion to Mr. Suhas Patwardhan, who is a vice chairperson of Maharashtra Housing Federation and chairperson of Pune Housing Federation. So he can advise and he can guide us with the eminent personalities and speakers we do have today. Mr. Patwardhan, over to you. नमस्कार. मी सर्वप्रथम महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन आणि पुणे हाऊसिंग फेडरेशन तर्फे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आजचा हा जो विषय आहे तो पहिल्यांदा आपण इलेक्शन रूल्स संबंधी बोलणार आहोत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की इलेक्शन रूल्स हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय. गेले अनेक वर्ष आपण त्याच्यासाठी फॉलोअप करतोय आणि त्यासाठी सजेशन्स आपण दिल्या होत्या. मुंबई हाऊसिंग फेडरेशन दिल्या होत्या, नवीन मुंबई दिल्या होत्या, महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशन दिल्या होत्या, ठाणे हाऊसिंग फेडरेशन दिल्या होत्या. आणि यासाठी बऱ्याचशा गोष्टी इलेक्शन रूल्स मध्ये आपल्याला फेवरेबल असं गव्हर्नमेंटने करून दिलेलं आहे. आणि तरी काही त्याच्यात सुधारणा आपल्याला अपेक्षित आहेत. आणि मला खात्री आहे की त्या आपल्याला सगळ्या त्याच्यात आपल्याला ज्या अजून आहेत, कारण 22 तारखेपर्यंत आपल्याला संधी आहे, त्यासाठी आपण ऑब्जेक्शन घेऊ शकतो. सगळ्यात महत्वाची आपली जी गोष्ट होती की आपल्याला आपल्या स्वतःच्या सोसायटीच्या लेवलला पाहिजे होता. त्याच्यात ती गव्हर्नमेंटने आपल्याला 250च्या आतल्या ज्या संस्था आहेत त्यांना इलेक्शन घ्यायची परवानगी दिलेली आहे आणि त्याच्यासाठी रूल्स बनवलेले आहेत. त्याचे जे प्रोसिजर पार्ट आपल्याला तर सगळे ऍडव्होकेट आपल्याकडे भरपूर त्यातले तज्ज्ञ मंडळी आहेत, त्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. आपल्याकडे सिनियर ऍडव्होकेट कर्जतकर साहेब आहेत, ऍडव्होकेट खुर्जेकर साहेब आहेत, ऍडव्होकेट श्रीकांत कानेटकर साहेब आहेत. सगळे मान्यवरांचं मी स्वागत करतो. आमच्या फेडरेशनचे आपले पदाधिकारी हळूहळू जॉईन होत आहेत आणि विविध संस्थांचे पदाधिकारी आपल्याकडे जॉईन झालेले आहेत. त्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. आणि माझ्या मते आपण विषयाला सुरुवात करूया. मी प्रथम शंतनू खुर्जेकर सरांना विनंती करतो की त्यांनी या इलेक्शन रूल्स मध्ये काय काय तरतुदी केल्या आहेत हे सांगितलं तर जरा बरं पडेल आणि आपण काय अपेक्षा किंवा अपेक्षित आहे याचं आम्हाला जरा कृपया मार्गदर्शन करावं. ऍडव्होकेट शंतनू खुर्जेकर. थँक्यू. Patwardhan साहेब, मी I'm told that I should speak either in English or Hindi because the major crowd is हिंदी, इंग्लिश, मराठी लँग्वेज नो बार. हे पहिल्यांदा बेसिकली आपलं हे मराठीतलं आहे. महाराष्ट्राचं सगळं मराठीतलं कामकाज चालतं. प्रश्नोत्तर आपण याच्यात घेऊ, पण लँग्वेजेस नो बार सगळ्यांना. आपण मेजॉरिटी सगळं मराठीतच करणार आहोत. ओके, व्हॉट एव्हर यू से. ओके, नो प्रॉब्लेम. बेसिकली आता हा जो आपण इलेक्शन रूल्सच्या संदर्भातले तर सगळ्या तरतुदींचा आढावा घेण्यापेक्षा, कारण की इट वुड कन्झ्युम अननेसेसरी टाइम फॉर ऑल ऑफ अस, मी त्याच्यामध्ये आपल्याला सजेस्ट असं करेन की याच्यामध्ये मला स्वतःला ज्या काही प्रोव्हिजन्सच्या संदर्भामध्ये काही गोष्टी खटकतात त्या मी आपल्याला एक थोडक्यामध्ये मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि त्याच्याविषयी काय करता येईल का तर हेही मी सांगायचा प्रयत्न करेन. बेसिकली आपण जर हे रूल्स पाहिले, इलेक्शन रूल्स पाहिलेले, तर या इलेक्शन रूल्स मध्ये मुळात त्यांनी आधीच्या रूल्स मध्ये जे बेसिकली टाईप डी सोसायटी म्हणजे महाराष्ट्र आपले जे इलेक्शन रूल्स जे आहेत त्याच्यामध्ये हा चॅप्टर ऍड केलेला आहे. नवीन महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी इलेक्शन्स टू कमिटी रूल्स 2014 याच्यामध्ये हा चॅप्टर त्यांनी ऍड केला आहे. आणि हा चॅप्टर ऍड करताना पूर्वीच्या A, B, C, D असे जे 4
टाइप्स त्यांनी सोसायट्यांचे केले होते. त्यातल्या डी टाईपच्या सोसायटीमध्ये या 250 पेक्षा कमी नंबरच्या मेंबर्स असणाऱ्या सोसायट्या, हाऊसिंग सोसायट्या या इन्क्लूड केलेल्या होत्या. त्या फक्त वेगळ्या काढून तो संबंध तिथनं डी मधनं डिलीट करून आपल्याला आता टाइप ई सोसायटी असं त्याच्यामध्ये एक वेगळा हे करून या हाऊसिंग सोसायट्या या त्याच्यामध्ये घातल्यात. आणि या फक्त 250 खालच्याच सोसायट्या आहेत, म्हणजे 250 मेंबरशिपच्या खालच्या सोसायट्या आहेत. बाकीच्या सोसायट्या या सगळ्या सी क्लास मध्ये येतात, टाइप सी मध्ये येतात. नाउ द क्वेश्चन इज की या जेव्हा सोसायट्यांचा, हाऊसिंग सोसायट्यांचं ज्या वेळेला तुम्ही इलेक्शन रूल्स केल्यात, पूर्वीच्या याच्यामध्ये काही क्लमझीनेस होता असं एकंदरीत या सगळ्या रूल्स पाहिल्यानंतर असं वाटतं की बहुतेक क्लमझीनेस वाटत असावा हाऊसिंग सोसायट्यांना, अशी परिस्थिती होती. आताच्या परिस्थितीमध्ये हाऊसिंग सोसायट्यांची संख्या म्हणजे मेंबरशिप संख्या, माझं म्हणणं कमीत कमी 11 पासून कितीही 800, 900, 1000 इथपर्यंत सुद्धा असू शकते आणि असते. दॅट इज व्हॉट वी हॅव एक्सपिरियन्स्ड अँड वी आर एक्सपिरियन्सिंग. मुंबई, पुणे सारख्या शहरांमध्ये या हाऊसिंग सोसायट्यांची संख्या ही 800, 700, 800च्या घरामध्ये सुद्धा असू शकते किंवा 1000च्या घरामध्ये सुद्धा असू शकते. But normally, if we see the housing societies, the membership strength is not more than 50 or so, approximately. I'm saying average. I'm saying. त्यामुळे प्रश्न आता निर्माण असा होतो की या 250च्या खालच्या सोसायट्यांच्या संदर्भामध्ये पूर्वीची कन्सेप्ट अशी होती आणि पूर्वीची जी सर्क्युलर्स होती त्याच्याप्रमाणे तुम्ही तुमच्या सोसायटी लेवलवरती या इलेक्शन्स घ्या अशा स्वरूपाचे त्यामध्ये डायरेक्शन्स होत्या किंवा त्या नोटिफिकेशन्स होती. परंतु ती बाजूला करून आता नव्याने हे सगळे रूल्स इन्कॉर्पोरेट केले गेलेले आहेत. मग आता प्रश्न असा निर्माण होतो की हे जे इलेक्शन रूल्स तुम्हाला करायचे ते एवढे हार्ड अँड फास्ट आणि एवढ्या रिजिड पद्धतीने हे रूल्स करण्याची हाऊसिंग सोसायटीच्या आणि ज्यांची संख्या 250 पेक्षा कमी मेंबर्स आहेत अशा सोसायट्यांसाठी ही करण्याची गरज आहे का, हा थोडासा एक मुद्दा निर्माण होतो तो असा. त्याच्यातला महत्वाचा भाग आपण जर पाहिला तर रूल 76G जो प्रपोज केलेला आहे, या रूल 76G मध्ये त्यांनी डेट वाईज इलेक्शन प्रोग्राम कसा असेल याचं हे दिलेलं आहे. आणि 75 च्या सी मध्ये 75C हा प्रिपरेशन ऑफ इलेक्टोरल रोल आहे आणि त्या अनुषंगाने पुढच्या सगळ्या त्याच्या या दोनही प्रोव्हिजन्स जर नीटपणाने लक्षात घेतले तर 76C असं म्हणतो की द वोटर्स लिस्ट, प्रोव्हिजनल वोटर्स लिस्ट हॅज टू बी प्रिपेअर्ड ऍज ऑफ 60 days प्रायर टू द डेट ऑफ इलेक्शन. म्हणजे ज्या तारखेला तुमची इलेक्शन ड्यू असेल त्याच्या आधी 60 दिवस कमीत कमी ही प्रोव्हिजनल वोटर्स लिस्ट पब्लिश झाली पाहिजे. आता एकदा तुम्ही असं म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये आपण रूल 76C किंवा 76D किंवा ई हे जर तरतुदी पाहिला, इन्क्लुडिंग 76F या सगळ्या तरतुदी पाहिला तर याच तरतुदीमध्ये जवळपास 25 ते 27 दिवसांचा कालावधी हा 60 दिवसातला व्यतीत झालेला आहे. म्हणजे फायनल लिस्ट पब्लिश होऊन त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींचं इन्कॉर्पोरेशन होणं आणि ती पब्लिश होणं याच्यामध्ये जवळपास 27 दिवसांचा कालावधी तुमचा घडलेला आहे. नंतर 76G जर तुम्ही तरतूद पाहिली की जिथे डिक्लेरेशन ऑफ इलेक्शन प्रोग्राम पासून ते डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट ऑफ वोटिंग पर्यंतचा प्रोग्राम हा 76G मध्ये दिलाय. हा जो प्रोव्हिजन, या ज्या प्रोव्हिजन्स आहेत याच्यातले जे पिरियड जर तुम्ही काउंट केले आणि 76C आणखी यांचा जर पिरियड काउंट केला तर द पिरियड, टोटल पिरियड वर्क्स आउट मोर दॅन 75 टू बिटवीन 75 to 80 days. मग या ठिकाणी कुठेही एक सांगड घातलेली नाहीये एक भाग. दुसरा भाग असा की तुम्ही 76G च्या क्लॉज 8 मध्ये त्याचा जो टेबल आहे त्या टेबलच्या क्लॉज 8 मध्ये डेट अँड टाइम and place of special general body meeting in which the poll has to take place. म्हणजे या ठिकाणी if we peruse our act section 75 प्रमाणे तुम्हाला जनरल बॉडीची मीटिंग घेऊन आणि अॅन्युअल जनरल बॉडी मध्येच तुमच्या इलेक्शन हे होणं अपेक्षित आहे अशी तरतूद आहे. त्याचप्रमाणे जनरली तुमच्या इलेक्शन या त्याच पद्धतीने व्हायला पाहिजेत आणि अॅन्युअल जनरल बॉडी मध्येच व्हायला पाहिजे. हा एखाद्या वेळेला काही
अकल्पित घटना घडल्यामुळे म्हणा काय असेल तर तुम्हाला स्पेशल जीबी घ्यावी लागली, दॅट इज डिफरंट. हे मी उल्लेख करण्याचं कारण असा की या क्लॉज 8 मध्ये त्यांनी स्पेशल जीबीचा उल्लेख केलेला आहे आणि त्यासाठीचं जर टायमिंग दिलेलं आहे ते 7 दिवस किंवा 15 दिवस असं त्यांनी दिलेलं आहे. आता 76 प्रमाणे जर आपण सेक्शन 76 प्रमाणे पाहायला गेलं तर स्पेशल जनरल बॉडीच्या मीटिंगचा अजेंडा हा 7 दिवसाचा सफिशियंट असतोय, त्यामुळे त्याला 15 दिवसाच्या याची काही गरज नाहीये. पण जर अॅन्युअल जनरल बॉडी असेल तर मात्र 15 दिवसाचा अजेंडा पाहिजे, 14 दिवसाचा पाहिजे. ही गोष्ट तितकी सत्य आहे. त्यामुळे आपण याच्यातला 15 दिवसाचं जर पकडलं तर ही 70च्या पुढे 70 ते किंवा 75 ते 80च्या घरामध्ये ही संख्या जाते. त्यामुळे या दोन गोष्टींमध्ये कुठेतरी सुसूत्रता येण्याची गरज आहे. हा एक महत्वाचा भाग. दुसरा महत्वाचा भाग असा आहे की इथे तुमचं पब्लिकेशन ऑफ लिस्ट ऑफ व्हॅलिड नॉमिनेशन झाल्यानंतर तुमचं 15 दिवसाचा जो पब्लिकेशन ऑफ व्हॅलिड नॉमिनेशन परत घेण्याचा जो हे आहे पिरियड आहे तो 15 दिवसाचा ठेवला आहे. तो 152A प्रमाणे दॅट इज करेक्ट वन. देर इज नो डिस्प्यूट अबाउट दॅट. पण त्याच्यानंतर तुम्ही जे काय पुढे जे 3 दिवसाचं डेट अँड प्लेस ऑफ काउंटिंग ऑफ वोट्स, वोटिंग झाल्यानंतर 3 दिवस हा काउंटिंग ऑफ वोट्स साठी कशासाठी आहे हे मला कळलेलं नाहीये. कारण जनरली तुम्ही जर जनरल बॉडीमध्ये जर एखादी इलेक्शन घेत असाल, भलेही ती बॅलेटनी घेताय किंवा कसे घेताय हा वेगळा इश्यू आहे, तर त्या ठिकाणी एक अर्धा पाऊण तास थांबून किंवा 1 तासभर थांबून की तुम्हाला रिझल्ट त्याच वेळेला डिक्लेअर करता येणं शक्य आहे. आणि त्यासाठी वेगळे दिवस मोजण्याची गरज नाहीये असं मला वाटतं. आणि हे 3 दिवस अननेसेसरी या ठिकाणी घातले गेले. दॅट इज व्हॉट माय पर्सनल व्ह्यू. दुसरा महत्वाचा भाग असा की आपण जर हे सगळे इलेक्शन रूल्स जर पाहिले, या सगळ्या इलेक्शन रूल्स मध्ये इलेक्शन बाय बॅलेट इज कॉन्टेम्प्लेटेड. आय डोंट माइंड हॅव्हिंग द इलेक्शन बाय बॅलेट. कुठे माझं असं या ठिकाणी म्हणणं आहे की जिथे तुमच्या अगदी 100 किंवा 100 पेक्षाही कमी लोकसंख्या मेंबरशिप संख्या आहे, तिथे तुम्ही काउंट ऑफ हेड्स किंवा काउंट ऑफ हँड्स किंवा यांनीच तुम्ही करू शकता ना. तुम्हाला बॅलेट पेपरची ही फॉर्मॅलिटी करण्याची गरज आहे का याचाही विचार करणार. 11 लोकांची सोसायटी आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बॅलेट पेपर काय करणार ना. बरोबर आहे. म्हणजे हा अत्यंत हास्यास्पद प्रकार आहे. किंबहुना आज मितीला असं मला लक्षात वाटतंय राजा की हे रूल्स तयार करताना सोसायट्यांमध्ये 11 किंवा छोट्या सोसायट्या असणारच नाहीत असं गृहीत धरून हे बहुतेक रूल्स तयार केले गेलेले आहेत असं मला वाटायला लागलेलं आहे. पण दिस शुड नॉट बी द सिच्युएशन. सो देअर शुड बी अ प्रोव्हिजन, ऑप्शन. मी म्हणेन तुम्ही ऑप्शन ठेवा पाहिजे तर की इफ इट इज फिजिबल then the returning officer should have the votes by show of hands and that should be counted. तुम्ही रिस्पॉन्सिबल ऑफिसर्स कोण नेमताय काय नेमताय दॅट इज डिफरंट. तिसरा आणखीन एक महत्वाचा खटकणारा मला जो मुद्दा आहे तो असा आहे की इलेक्शन ऑफिसर नेमायचा आहे. इलेक्शन ऑफिसर किंवा रिटर्निंग ऑफिसर जो नेमायचा आहे त्याला तुम्ही हा काय एकदा नेमलेला रिटर्निंग ऑफिसर हा काय परमनंट सर्व इलेक्शन साठी तोच असेल का असं नाहीये. मग तुम्ही त्याला ट्रेनिंग देण्याची जी गोष्ट करताय ती कधी करायची आहे. विदिन 60 डेज. या 60 दिवसामध्ये तुम्ही त्याला ट्रेनिंग देण्याची गोष्ट करायची आहे. या 60 दिवसामध्ये त्याला ट्रेनिंग मिळण्याची जर समजा काही कारणाने तरतूद होऊ शकली नाही किंवा प्रोव्हिजनच होऊ शकले नाही किंवा सोय होऊ शकली नाही तर देन व्हॉट. विल ही बी डिस्क्वालिफाईड. विल ही नॉट बी एलिजिबल टू कंडक्ट द इलेक्शन. सो द पर्सन हु नोज basics of this particular election procedure, who has knowledge of or who can read and do the needful, अशी माणसं जर तुम्ही सोसायटीची नेमली आणि भलेही तुम्हाला सोसायटीत तसा माणूस मिळत नसेल तर यू कॅन ऑप्ट इट फ्रॉम द लिस्ट ऑफ पॅनल फ्रॉम केप्ट बाय SCA आपल्याला त्यांच्यात तुम्ही करा. किंवा तुम्ही एखादा बाहेरचा तज्ञ माणूस बंद जो करा. या क्षेत्रामध्ये आहे त्याच्यातला तुम्ही जर एखादा घेतला तरी तुम्हाला काही अडचण असू नये. आणि अशा स्वरूपाच्या रिस्ट्रिक्शन्स या सोसायट्यांवरती घालणं हे माझ्या दृष्टिकोनातून हे कंबरसम होईल. काही वेळेला याचा परिणाम सोसायट्यांच्या इलेक्शन्स कारण नसताना लांबण्यावरती होऊ शकतो. दिस इज माय पर्सनल व्ह्यू. देन आय वुड लाईक टू से समथिंग रिगार्डिंग
the things which we at the moment cannot avoid, but still I would like to share my views in this particular respect. And that is to say, पहिली गल्लत झालेली की 154B20 हा जो सेक्शन आहे, जो इन्कॉर्पोरेट झाला, त्याच्यामुळे हाऊसिंग सोसायट्यांवरती रिझर्वेशन, आणि तेही SC ST OBC आणखीन या नोमॅडिक ट्राइब्स, व्हिजेंटी ट्राइब्स यांच्यासाठीच केले गेलेले आहे. मी एक प्रश्न साधा या ठिकाणी विचारतो. बेसिकली 73B ज्या वेळेला इंट्रोड्यूस झाला महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट मध्ये, त्यावेळेला त्याचं ऑब्जेक्ट हे पर्टिक्युलर सोसायटी पुरतं नव्हतं. त्याचं बेसिक ऑब्जेक्ट जे आहे, दॅट हॅज अ रिलेशन टू द अफेअर्स ऑफ विथ द सोसायटी बाय द मेंबर्स. त्यांचे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत त्या अनुषंगाने त्यांचे हितसंबंध जपणे, यासाठी खरं म्हणजे सेक्शन 73B चा इन्कॉर्पोरेशन झालेला आहे. या जर गोष्टी आपण लक्षात घेतल्या तर हाऊसिंग सोसायटीमध्ये येणारा माणूस हा कुठल्याही प्रकारच्या ट्रान्झॅक्शन करण्यासाठी येत नाही. हाऊसिंग सोसायटीमध्ये येणारा माणूस हा बाय चॉईस तिथे फ्लॅट, बंगला काय जे असेल ते घेऊन त्या ठिकाणी राहायला येतो. तो राहायला येताना या ठिकाणी मी अमुक क्लास मधला आहे म्हणून येतो असं नाही होत, असं नाही होत. जर त्या ठिकाणी गव्हर्नमेंटच्या रिझर्वेशन असतील की गव्हर्नमेंटने सांगितलं की माझ्या काही 10% जागा या सोसायटीमध्ये पाहिजे, जर त्या अशा प्रकारच्या असतील तर त्या ठिकाणीच अशा प्रकारची माणसं त्या ठिकाणी येतील, अन्यथा नाही. मग येणारा माणूस जो बिल्डर असेल, कॉन्ट्रॅक्टर असेल, प्रमोटर असेल किंवा सोसायटी असेल स्वतः, यांच्या संदर्भामध्ये जेव्हा तो हे अशा प्रकारचं ऍडमिशन घेतो मेंबरशिपची, त्यावेळेला तो घर कसं आहे, छान आहे का, त्या ठिकाणी फ्लॅट चांगला असणार आहे का, हे पाहण्यासाठीच पाहूनच तो त्या ठिकाणी येतो. त्या ठिकाणी तो येताना कुठल्याही प्रकारचं स्वतःच्या जातपातीचं हे बंधन स्वीकारून येत नाही. त्यामुळे त्याचा येण्याचा उद्देश असा असतो की मला साहेब मुद्दा कळला, जरा शॉर्ट मध्ये घ्या कारण आपल्याला अजून करेक्ट सगळ्यांना कोहेसिव्हनेस त्या ठिकाणी असावा, हा जर त्याच्यातला हेतू असेल तर सोसायटीमध्ये या प्रकारचं रिझर्वेशन असण्याची गरज आहे का, तर नाही. आणि ती जर नसेल तर मुळात हल्ला हा 154B20 वरती होणं गरजेचं आहे. कारण त्या अनुषंगाने या ठिकाणी गेलं. एक मी मान्य करेन की 73BB किंवा जे महिला रिझर्वेशन जे आहे, महिला रिझर्वेशन मात्र हे आवश्यक आहे. त्याचं कारण असं की हाऊसिंग सोसायटीमध्ये पुरुषांचे अँगल वेगळे आणि बायकांचे अँगल वेगळे. ज्या बायका मेंबर असतील त्यांचे त्या ठिकाणचे अँगल्स हे समजून घेण्यासाठी महिला मेंबर असणं हे गरजेचं आहे आणि त्यांचं रिझर्वेशन असणं हे माझ्या दृष्टिकोनातून योग्य आहे. बाकी रिझर्वेशन असू नयेत अशा या मताचा मी आहे. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा की सेक्शन 76 आपला रूल 76J डिपॉझिट्स. हाऊसिंग सोसायटीच्या या इलेक्शन मध्ये तुम्हाला डिपॉझिट कशासाठी पाहिजे? 200 लोकांच्या सोसायटीचे तुम्ही जनरल बॉडी, तुम्ही कुठल्याही प्रकारचं डिपॉझिट न घेता जनरल बॉडी तुम्ही कंडक्ट करू शकता. त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या सोयी देऊ शकता. इलेक्शनच्या साठीचे लागणारी तरतूद ही तुम्ही त्या खर्चात न करू शकत नाही का? आणि ते डिपॉझिट घेतलं काय आणि नाही घेतलं काय, त्यांनी एखादा माणूस जर येणार असेल तर येईल, नसेल येणार तर नाही येणार. त्याचं डिपॉझिट जप्त करून तुम्हाला काय त्याच्यातून फार उत्पन्न मिळणार आहे अशातला भाग नाही. सो वाय डू वी नीड सच अ टाइप ऑफ डिपॉझिट? So my objection to this particular provision 76G, that there should not be any deposit. These are a few points which I think are necessarily required to be taken cognizance of, and the rules should be amended accordingly. This is what my personal view. Thank you. धन्यवाद ऍडव्होकेट खुर्देकर साहेब. आपण अतिशय चांगल्या आणि सोप्या शब्दात आपण कायदेशीर प्रोव्हिजन सांगितलेत, काय काय त्याच्यात सुधारणा पाहिजेत. आमच्या फेडरेशनचे असंच म्हणणं आहे की 97-98 आहे जे तुम्ही आपण सांगितलेले आहेत की बऱ्याचशा संस्था ज्या आहेत त्या 15, 20, 25 सभासद संख्या असलेल्याच आहेत आणि याच्यात लोक बळबळत लोकांना इलेक्शनसाठी उभं करण्यासाठी आपल्याला मागे लागायला लागतं आणि त्याच्यामुळे जनरल बॉडी मीटिंग, बॅलेट पेपर वगैरे असं कारण नसतं काय 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 करतोय. त्याचा आपण 22 तारखेपर्यंत आपण त्याच्या सगळ्या सूचना एकत्र करून घेऊ. आपल्या बरोबर ज्येष्ठ विधिज्ञ ऍडव्होकेट श्रीकांत कानेटकर साहेब आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. ऍडव्होकेट श्रीकांत कानेटकर सर. मी बऱ्याचशा पॉइंटशी शंतनू खुर्देकरांशी सहमत आहे. म्हणजे आपल्याकडे नेहमीच कित्येक वेळा म्हटलं जातं की लॉ कॅनॉट बी डायव्होर्स फ्रॉम द कॉमन सेन्स, असं एक जनरल आहे.
आणि हे जर सगळे रूल्स बघितले आणि हे चॅप्टर बघितले तर एक्झॅक्टली विरुद्ध आहे. मला वाटतं की सगळेजण एव्हरीबडी विल अग्री विथ मी. जनरल बॉडीला किंवा इलेक्शनला आपल्याकडं जसं म्हणलं की आपल्याकडे फारच सोसायट्या मॅक्झिमम 80-90% सोसायट्या ह्या 40-50, 10-20 लोकांच्या असतात. अगदी सगळ्यांच्या मागे लागून लागून सांगावं लागतं, या बाबा अर्धा तास थांबला तरी कोरम होत नाही, मी येत नाही. वडापाव ठेवला तर अगदी मीटिंग संपायच्या वेळेला येतात. त्याच्यात वडापावची रिव्ह्यू मध्ये सोय केली नाही हे अगदी थँक्स म्हणावं त्याच्यामध्ये, नाहीतर तेही घातलं असतं त्यांनी त्याच्यामध्ये. जोक सपाट. मला एवढं असं फक्त असं म्हणायचंय की अगदी आय कम्प्लिटली अग्री विथ शंतनू कुर्जेकर की हे तुमचं जर सगळं जास्त पर्टिक्युलर मी जर असं म्हणेन की हा जो इथमधला रूल 76A पासून जे पुढचे जे सगळे घातलेत ना त्या रूलची हाऊसिंग सोसायटीला गरज नाही. आज कित्येक सगळ्या आमच्याकडे काय वेळेला केसेस बघायला होतात ना की कुणीही 5-25 आपण तो शब्द वापरू नये टाळकी, पण 5-25 लोकच फक्त तुमचे इंटरेस्टेड असतात किंवा जर आणि काही काही सोसायटीमध्ये तर त्यांना बोलवलं तर ते म्हणतात नाही आम्ही राजीनामा येतो, आम्ही येत नाही. मग ह्या पद्धत आहे की तुमचा नॉमिनेशन पेपर भरायचा, त्याला दोघांनी तुमचे हे पाहिजे, तो अमुक पाहिजे, मग त्याची 15 दिवसांनी त्याची तुमची दोन्ही अंतर पाहिजे. 15-2 दिवसाचं अंतर पाहिजे, हे पाहिजे, हे जे म्हटलेलं आहे ना की ते कुठं तुमचा एवढा प्रोग्राम असतो त्याच्यामध्ये. आणि आता एक कॉन्ट्राडिक्टरी प्रोव्हिजन फक्त बघा. I would invite the attention of all these particular persons who have gathered here, particularly section 75, subsection 2 and a clause 5, which says every annual general meeting of a society, the committee shall be before the society. काय पाहिजे? आणि त्यांनी म्हणले declaration regarding the date and conduct of its election of its committee when due. आता हे तुम्ही करणार आहात आणि बाकीचे रूल्स हे करणार आहात तुम्ही याच्यामध्ये, याच्याशी कुठे एकमेकाशी काही मेळ बसतोय का? कुठेही त्याच्याशी मेळ बसत नाही. आणि म्हणून मी असं म्हटलं की तुम्हाला सांगतो की तुम्ही आता ई टाईप सोसायटी बाजूला काढल्या विच आर बिलो 250. आता हे तुमचं जर वर्केबल नाही झालं की तुम्ही परत म्हणणार का की मग एफ टाईप सोसायटी, जी टाईप सोसायटी, अमुक अमुक. तर मी असं म्हणतो की हे सोडबे हे सगळे रूल्स आहेत ना हे हाऊसिंग सोसायटीला तुम्ही लावूच नका. पटवर्धन तुम्ही एकच मुद्दा लावून धरा की हे जे इलेक्शन रूल आहेत, सी हाऊसिंग सोसायट्या ह्या इलेक्शनचे अड्डे नाहीत. लेट मी रिपीट इट अगेन इन दॅट पुलके. इट्स नॉट ए शुगर फॅक्टरी, इट्स नॉट एनी कोऑपरेटिव्ह डिस्ट्रिक्ट बँक और पर्टिक्युलर याची बँक. तिथं कुणीही इंटरेस्टेड नसतात. आणि ही तुम्ही ज्या सगळ्या सिस्टीम लावल्यात, अगदी जी उदाहरणं त्यांनी दिली की म्हणजे त्याच्यामध्ये अगदी त्यांनी शंतनू कुर्जेकरांनी स्पेसिफिकली सांगितलंय की 76J आहे, 76J आहे. और बोलून कोणी येत नाही तर डिपॉझिट कोण देणार आहे नॉमिनेशनला? काय म्हणजे हे म्हणजे कॉमन सेन्सच्या पलीकडे आहे. म्हणजे ज्याला काही ज्याच्यामध्ये काही अनुभव नाही याच्यामध्ये म्हणजे याची कल्पनाच करता येत नाही असे रूल्स आहेत असं माझं म्हणणं आहे. की माझं हा म्हणणं की हा सगळा चॅप्टर हे सगळे रूल 76चे हाऊसिंग सोसायट्या तुम्ही लावू नका. जसं जो मुद्दा त्याने जो सांगितला शंतनू कुर्जेकरांनी, मी त्याच्यावरती होतो म्हणून मी आता म्हणतोय सपोर्ट आहे की जसं तुम्ही इतर म्हणता की बँका आहेत, शुगर फॅक्टरीज आहेत, त्यांना 154-20 तुमचं आय कुड हॅव अंडरस्टूड त्याच्यासारखा की हा रिझर्वेशन आहे, ते रिझर्वेशन आहे. मी म्हणतो बायकांचं सुद्धा रिझर्वेशन, बायकांचं ते रिझर्वेशन सोसायटीमध्ये हाऊसिंग सोसायटीमध्ये काय गरज आहे? कुठं बायका येतात आणि त्याच्यामध्ये मध्ये. आणि म्हणून मी असं म्हणतो की बाबा हे की निवडणुकीचे रूल्स त्याच्यामध्ये तर एकच फक्त तुम्ही रूल करा, सजेशन करा पटवर्धन, असं म्हणा इलेक्शन रूल जे कमिटी जे आपण जे 2014 साली काढलेले आहेत त्याचं म्हणा एक्सक्लुडिंग हाऊसिंग सोसायटी. एक शब्द टाका फक्त एक्सक्लुडिंग हाऊसिंग सोसायटी, एक्सक्लुडिंग हाऊसिंग सोसायटी असं म्हणून टाका फक्त. बाकी सगळं होतं त्याच्यामध्ये. आणि अगदी खरं तुम्हाला सांगतो ही पद्धत काही नवीन नाही. तुम्ही मला सांगतो असेंब्लीमध्ये काही मध्ये व्होटिंग मध्ये तुम्ही बाय शो ऑफ हँड्स होत असेंब्लीमध्ये. दॅट इज ऑल्सो परमिसिबल. नो व्हेन दॅट इज परमिसिबल, why it shouldn't be permissible in a housing society consisting of 15 members, 20 members, majority more than not
40 मेंबर्स इन दॅट प्रोग्राम. आताचे काही तुमचे टाउनशिपचे वगैरे त्याच्यामध्ये एक वगैरे असेल, आय कॅन अंडरस्टँड दॅट वेल. पण तुमचं याच्यामध्ये 250च्या खालचा एक आपला एक मिनिमम नंबर तुम्ही लावून धरलाय, पण चांगला आहे त्याच्यामध्ये. पण माझं असं म्हणणं, तो फक्त एवढाच मला पॉईंट कन्वे करायचा आहे, तुम्ही त्या 2014च्या रूल्स एक म्हणा, एक्सक्लुडिंग हाऊसिंग सोसायटी, आणि लेट इट बी बाय शो ऑफ हँड्स. लेट इट. मी तर कित्येक सोसायटीमध्ये असं बघितलेलं आहे, जनरल बॉडीमध्ये कुणी येत नाही म्हणून, मी फार घेत नाही आपला वेळ, मागलीच कमिटी कंटिन्यू केली असं ठराव करतात. आणि अशी कमिटी 15-20 वर्ष कंटिन्युअस. मग असं असताना हे तुम्ही हाऊसिंग रूल हा माझ्या म्हणण्यात करणं नाही, त्याच्यासाठी करणं हा फार्स आहे, आणि हा फार्स बंद करावा असं मला असं वाटतं. म्हणून मी असं म्हणतो की आय कम्प्लिटली ॲग्री व्हॉट एव्हर ही हॅज ओपन आउट द. मी नेहमीच म्हणतो शंतनू खोर्जूकर इज ओपन बॅट्समन लाईक अ सचिन तेंडुलकर. त्यामुळे आता आम्ही फक्त आय एम वन डाऊन बॅट्समन इन दॅट क्रिकेट. तर माझं असं म्हणणं एवढं आहे की बाकी काही याच्यामध्ये काही बघू नये. याच्यामध्ये तुम्ही तेवढा एक शब्द तुम्ही एवढाच लावून धरा की एक्सक्लुडिंग हाऊसिंग सोसायटी असं म्हणून टाका त्याच्यामध्ये, आणि 154B20 आहे तो डिलीट करायला सांगा त्याच्यामध्ये, असं माझं म्हणणं आहे त्याच्यामध्ये. बाकी मला वेळ दिलात, मला पटवर्धनांनी रिक्वेस्ट केली, त्यांच्या रिक्वेस्टला मान देऊन मला हजर राहायची संधी दिली. मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे. थँक्यू. धन्यवाद ॲडव्होकेट श्रीकांत काटेकर. बरेच वर्षाचा आपला अनुभव आहे आणि अतिशय योग्य सूचना आपण केलेल्या आहेत. आमची मुळात मागणी हीच होती की हाऊसिंग सोसायटी याला कायमस्वरूपी याच्यात नकोच आहेत. हे कारण नसताना 97 घटनादुरुस्तीमध्ये आमच्यावर मोकळेपणा आणायला पाहिजे, खुले व्हायला पाहिजे, उलट जास्ती बंधनं लावलेली आहेत. त्याच्या या प्राधिकरण नेमलं होतं इलेक्शन, हे आम्ही सातत्यानं मागणी करत होतो. त्याच्यातलं एक टप्पा आता 250च्या आतल्या आमच्या करायला परवानगी दिली. आपण याच्यात कायम सुधारणा मागणी करत राहू, आणि मला खात्री आपण हे कॅन्सल करून घेऊ सरकारकडनं, कारण आतापर्यंत भरपूर गोष्टी आपल्या सरकारकडनं आपण करण्यासाठी यशस्वी झाले. M20 बॉन्ड आपण काढून घेतलाय, डीम कन्व्हेन्स हे विधेयक पहिलं आपण महाराष्ट्रात आणलेलं आहे, आणि आपलं सरकार हे प्रोग्रेसिव्ह आहे, त्यामुळे नक्कीच आपलं ऐकेल असं मला खात्री वाटते. आपल्याकडे ॲडव्होकेट प्रमोद बेंद्रे आहेत. तेही गेले अनेक वर्ष म्हणजे दादासाहेबांपासून त्यांची प्रॅक्टिस चालू आहे. आता ते स्वतः इथं ऍक्टिव्ह आहेत. तर त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं, किंवा काही सुधारणा असेल तर सांगावेत. ॲडव्होकेट प्रमोद बेंद्रे. नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रमोद बेंद्रे, कॉपरेटिव्ह लॉ प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचं प्रेसिडेंट आहे. आणि आजच्या कार्यक्रमाला आमचं आज CLPA यांना या कार्यक्रमात सहभागी होण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी पटवर्धन साहेबांचं पहिल्यांदा मनापासून आभार मानतो. मगाशी कानिटकर सरांनी असं सांगितलं की शंतनू सर हे ओपनिंग बॅट्समन सचिन तेंडुलकर, आणि मग त्याच्यानंतर कानिटकर सर बोलले म्हणजे मी असं म्हणेन धोनी, आणि आता आमचं शेपूट म्हणजे कुठेतरी आता आम्ही बॉलर बोलायला लागलोय असं होतंय आम्हाला. पण मी या दोन्ही सिनियर्सचं रेस्पेक्ट देऊन माझे दोन ह्यांच्या याच्यामध्ये एक सजेशन्स आहेत की दोघांच्या बोलण्यामध्ये एक असं आलं की शो ऑफ हँड्स असं हे करून का इलेक्शन काउंटिंग घ्यायचं, म्हणजे वोटिंग जे होतं ते हात वरती करून का नाही घ्यायचं. मला असं वाटतंय की या सगळ्या पाठीमागे एक बेसिक जी कन्सेप्ट आहे ती म्हणजे सिक्रेट बॅलेट, ही आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण जेव्हा म्हणतो की या हाऊसिंग सोसायटीच्या ज्या इलेक्शन्स आहेत त्याची कंपॅरिझन आपण कुठेतरी राजकीय इलेक्शनशी करू नये, पण त्याच वेळेला या इलेक्शनचा जो बेस आहे की सिक्रेट बॅलेट हा मात्र पाळला पाहिजे असं मला वाटतं. असा एक घटकावर धरून चालला की एक 25 जणांची सोसायटी, आणि त्या 25 जणांच्या सोसायटीमध्ये 2 गट, आणि त्याच्यामध्ये इलेक्शन आता लागली आहे असं आपण धरून चालू. बऱ्याच वेळेला असं असतं की समोरचा जो असतो तो तिथेच त्याच मजल्यावर राहणारा असतो, पण काही वेळेला वोट जो असतो तो दुसऱ्याला द्यायचा असतो, आणि मग समोरासमोर समजा आपण हात वरती करा कोणाला वोटिंग करायचं असं समजा म्हणलं तर बरेच वेळेला वाद होऊ शकतात. आपण जेव्हा असं म्हणतो की पार्लमेंटमध्ये ही प्रोसिजर ऍप्लिकेबल आहे, तिथली गोष्ट वेगळी आहे, तिथले राजकीय पक्ष वेगळे असतात, तिथली मेंटॅलिटी वेगळी असते. आताच असं होतं की इलेक्शन मध्ये गट पडतात, गट पडून भांडणं सुरू होतात, आणि मग ह्यांनी मला वोटिंग केलं त्यांनी तुला वोटिंग केलं, आणि म्हणून मला असं वाटतं की सिक्रेट बॅलेट जे आहे ते मात्र आपण त्याच्यामध्ये रिस्पेक्ट द्यायला पाहिजे. आणि माझ्या दृष्टीने ती सजेशन म्हणजे ती जे रूल्स आहेत ते बरोबर आहेत. दुसरं की शंतनू सरांनी असं सांगितलं की वोटिंग झाल्या काउंटिंग का नाही. अगदी बरोबर आहे त्यांचं म्हणणं की 250 वोटर्स समजा अगदी 100% आले असं आपण धरलं तरीही ते 2-1 तासामध्ये त्याचं काउंटिंग होऊ शकतं. मला असं वाटतं की ह्याची कन्सेप्ट जी आहे, ही जी ड्राफ्ट आणलं त्याची कन्सेप्ट पण तीच आहे
थोडंसं दोन ठिकाणी कॉन्ट्रडिक्शन झाली असं वाटतं. 76O समजा आपण बघितला तर त्याच्यामध्ये द रिटर्निंग ऑफिसर शॅल स्टार्ट काउंटिंग ऑफ वोट्स इमिजिएटली आफ्टर पोलिंग इज कम्प्लिटेड ऍज पर डिक्लेअर्ड इलेक्शन प्रोग्राम. मग याच्यामध्ये कॉन्टम्प्लेट केलेलं आहे की बुवा तुम्ही वोटिंग संपल्या लागलीच तुम्ही काउंटिंग सुरू करायचं. पण शंतनू सरांनी जसं सांगितलं तसं ते रोमन 9 मध्ये त्यांनी जे म्हणलेलं आहे की डेट टाइम प्लेस ऑफ काउंटिंग वोट्स नॉट लेटर दॅन 3rd डे फ्रॉम द डेट ऑफ विच द पोल शॅल बी टेकन. तर मला असं वाटतं की इथे आपण सजेस्ट करायला हरकत नाही की बुवा इकडे 76O मध्ये तुम्ही जे म्हणलेले आहे आणि इथे जे म्हणलेलं आहे या चार्ट मध्ये ह्याच्यामध्ये कॉन्ट्रडिक्शन आहे, तर त्याच्यामुळे हे करावं. दुसरं एक अगदी बाळभोत खरं म्हणजे मुद्दा माझ्या डोळ्यासमोर आला की 76N त्याच्यामध्ये द पोल असं एक त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये सबसेक्शन 4 सबक्लॉज 4 म्हणू आपण. त्याच्यामध्ये असं लिहिलंय की कॅनव्हासिंग ऑफ वोट्स बाय एनी पर्सन ऍट द प्लेस वेअर द इलेक्शन्स आर टू बी कंडक्टेड शॅल बी प्रोहिबिटेड. आता एक बिल्डिंग समजा असेल आणि त्याच्यामध्ये फक्त 15च वोटर्स असतील. आता इलेक्शन तिथेच समजा होणार असेल तर मग अपेक्षित काय आहे की कॅनव्हासिंग कुठे करायचं. मला असं वाटतंय की ह्याच्यामध्ये बघताना फक्त 250 किंवा 250 पेक्षा कमी म्हणजे 50 पेक्षा कमी अशी गृहीत धरलं गेलेलं दिसत नाहीये. मला असं वाटतंय की तुम्ही हे करा की इलेक्शनच्या अगोदर 2 दिवस तुम्ही कुठल्याही प्रकारचं कॅनव्हॅसिंग वगैरे करायचं नाही, पण त्या प्रिमायसेस मध्येच कॅनव्हॅसिंग करायचं नाही. हे मात्र मला असं वाटतंय की ते बरोबर नाही आणि त्यांनी हे बाहेर जे पार्ट्या देणं वगैरे हे ग्रुपिझम आहे हे वाढेल. तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की तेवढी एक सूचना मला असं वाटतेय. मी जास्त वेळ घेत नाही. मला या ठिकाणी माझे 2 शब्द बोलायची संधी दिली त्याबद्दल मी माझ्यातर्फे आणि CLPA तर्फे आपले आभार मानतो. धन्यवाद प्रमोदजी. चांगल्या सूचना दिल्या आहेत, पण अर्थात आम्ही त्याच्याशी काही काही गोष्टीबद्दल मतभेद आपले, कारण ते आता जसं त्याला चिन्ह पण यावेळी दिलेलं आहे. अर्थात हाऊसिंग सोसायटीमध्ये ओपनलीच व्हायला पाहिजे आणि सिक्रेट बॅलेट वगैरे ठीक आहे, आपण याच्यावर चर्चा करतोय. त्यामुळे फेडरेशनचं मत मी नंतर सांगेन. कारण हा आमची डिमांड आहे की ही तुमची शक्यतो कमीत कमी हे असावं प्रोसिजर आणि कमीत कमी त्याच्यात असावं जसं डिपॉझिट हे ते वगैरे असं काही घ्यायची आवश्यकता नाही असं फेडरेशनचं मत आहे. आपल्याकडे आमचे फेडरेशनचे महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे सर आलेले आहेत. राणेजी, ते ठाणे हाऊसिंग फेडरेशनचे पण अध्यक्ष आहेत. किंवा ऍडव्होकेट वडेर किंवा दरेकर साहेब आहेत का? जॉईन झालेत का? शंतनू नाही ना, ते एका मीटिंग मध्ये होते. पटवर्धन साहेब, ऍडव्होकेट कर्जतकर पण जॉईन झाले. कर्जतकर साहेब या विषयावर बोलणार नाहीयेत. त्यांच्यासाठी आपण एनी नॉन एक्सक्लुसिव्ह टॅक्स सर आपल्याला विचारतो मी. कर्जतकर साहेब, कारण ते सिनियर ऍडव्होकेट आहेत, गेले अनेक वर्ष 30-40 वर्ष प्रॅक्टिस करतायत माहिती. पण ते माझं सकाळी बोलणं झालं होतं. I will try to learn cooperative law also by you. नाही गेले अनेक वर्ष जर तुम्ही आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करताय तर या विषयावर आपण सर बोलताय का? हरकत नाही. आतापर्यंत मी तिन्ही बॅट्समनचं सगळं ऐकलेलं आहे. प्लीज. आणि एक अंपायर म्हणून मला याच्यावर भाष्य करायला निश्चित हरकत नाही वाटत की याच्यामध्ये सिक्रेट बॅलन्स हा इश्यू आहे. सोसायटीची मेंबरशिप हा पण महत्वाचा इश्यू आहे. 250 पेक्षा कमी वगैरे हा इश्यू आहे. पण आपण आता सगळ्या रिडेव्हलपमेंटच्या प्रोसेसमध्ये आहोत. त्या ठिकाणी किती गडबजी होती आणि काय काय होऊ शकतं हे सगळे आपण अनुभवत आहोत. तर या केसमध्ये जास्तीत जास्त जर पारदर्शकता आणायची असेल आणि जरी कानिटकर साहेबांनी सांगितलं, यांनी पण खुर्जेकर साहेबांनी पण सांगितलं की सगळं ठीक आहे, मेंबर्स कोणी बळबळ होत नाहीत, पण रिडेव्हलपमेंट असेल तर मात्र निश्चितपणे त्या वर्षी ऑफिस बेरर होण्याकरता रांग लागते. हा सगळ्यांचा आपला अनुभव आहे. तर अशा या केसमध्ये नुसतं सिक्रेट बॅलन्स वगैरे हा उपयोगी नाही. आणि बेंद्रे साहेब म्हणतात ते बरोबर आहे की सिक्रेट बॅलन्स आहे, असावं निश्चितपणे. पण जेव्हा मोठ्या सोसायट्या असतात किंवा पुण्यामधल्या मोठ्या सोसायट्या किंवा ज्याला कमर्शियल व्हॅल्यू जास्ती आहे अशा सोसायट्यांमध्ये चोरस असते निवडणुकांच्या बाबतीत. आणि त्याकरता हे कदाचित रूल्स हे जास्ती प्रकर्षाने केलेले असावेत. कारण ट्रान्सफरचे रूल्स आहेत, टेनमेंट्स असो किंवा फ्लॅट असो किंवा पर्टिक्युलरली शॉप्स असो किंवा बंगले असो, तर त्या ठिकाणी काही एक्झॉर्बिटंट चार्जेस वेगवेगळ्या प्रकारे घेतले जातात. तो आजचा विषय नसला तरी सुद्धा निवडणुकांमध्ये पारदर्शकता असावी, जास्तीत जास्त सिक्रेसी असावी आणि सर्वांना समान न्यायाने वागवलं जावं, हा त्यातला महत्वाचा इश्यू आहे. तर त्या दृष्टीने या रूल मधले काही रूल निश्चितपणे चांगले आहेत. पण कानिटकर म्हणतात त्याप्रमाणे सगळेच रूल डिस्कार्ड करावेत असं मला वाटत नाही. कारण नुसतं आपल्याला सोसायटी
रनिंग द लोकल सेल्फ गव्हर्नमेंट हा नुसता इश्यू नाहीये. त्याचबरोबर आपल्याला सोसायटीची डेव्हलपमेंट आहे, रिडेव्हलपमेंट आहे, किंवा अजून काही पुढचे काही जर मोठ्या सोसायटी असतील तर काही महत्वाची कामं करायची असतात. तर याकरता सुद्धा या रूल्सची जरा थोडीशी याला जास्तीत जास्त पारदर्शकता आणणं, आणि जे जनरली की जसं आपल्या कायद्याचं तत्व आहे आमच्या की सॉलिस पब्लिमा सुप्रिमा लेक्स, की सर्वसामान्य जनतेच्या हिताकरता जो कायदा असतो तो असावा. आणि एस्पेशली तुमच्या कोऑपरेटिव्ह लॉ मध्ये तर हा महत्वाचा इश्यू आहे की बॉन्डेज ऑफ कोऑपरेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हे बॉन्डेज ऑफ कोऑपरेशन इलेक्शनमुळे कमी होणार नाही, ते कसं वाढेल हे पाहिलं पाहिजे. मगाशी बेंद्रे सरांनी सांगितल्याप्रमाणे बरोबर आहे की एकाच मजल्यावर राहणारे लोक शेजारच्याला मतदान करायचं नसतं, त्याच्या मनात नसतं, त्याची काही कारणं असतात. परंतु त्यांनी जर हात वरती केला तर त्यांच्या घरात सुद्धा भांडणं होऊ शकतात आपापसामध्ये, शेजारी शेजारी राहायचं असल्यामुळे. तर हा इश्यू बरोबर आहे. तर सिक्रेट बॅलन्स ठेवायला हरकत नाही. नंतर निवडणुकीचं काउंटिंग सुद्धा लगेच घ्यायला हरकत नाही. आम्ही आमच्या बार काउन्सिलच्या इलेक्शनला लगेचच घेतोय ना, की त्या ठिकाणी होत नाही का बार काउन्सिल म्हणण्यापेक्षा बार असोसिएशनच्या त्याला ताबडतोब आमचं काउंटिंग होतं. रात्री 12, 1, 2 वाजतात कधी कधी, पण तरी नंतर पुढे काही कोणाला प्रॉब्लेम येत नाही. दुसरं, आणि रोज आपली प्रत्येकाला स्वतःची कामं असतात ना, की हे निवडणूक किंवा मतमोजणी हे एवढं एकच काम नाहीये. तर त्यामुळे या नियमांमध्ये थोडीशी एक जर पारदर्शकता जास्त आणली तर हे निश्चित फायदेशीर होईल. आणि आपली फेडरेशन या दृष्टीने जे काम करते ते निश्चितच अतिशय योग्य आहे आणि ही काळाची गरज आहे असं मला वाटतं. तर या बाबतीमध्ये धन्यवाद Yes. ऍडव्होकेट वसंतराव खुर्दे. हा प्लीज बोला सर. नाही माझं झालं बोलणं हा सर या बोला. विषयावर. या विषयावर माझं बोलणं धन्यवाद. झालं. हा चालेल. हा धन्यवाद. कर्जतकर साहेबांनी चांगल्या सूचना केल्या आहेत, त्याचा आपण नक्कीच विचार करू. 22 तारखेपर्यंत आहेत. आपण आता वेगवेगळ्या सोसायट्यांचे पण त्याच्यातनं सूचना घेतलेल्या आहेत, त्यांच्या पण काही प्रॅक्टिकल अनुभव. पण आता काय आहे, महाराष्ट्रात जर आपण विचार केला तर 1,20,000च्या आसपास गृहनिर्माण संस्था आहेत आणि त्यातल्या 90% गृहनिर्माण संस्था या 250च्या खालच्या आहेत, की ज्याच्यात 50-100 खालच्याच आहेत. आणि बऱ्याचशा ठिकाणी तर इलेक्शनच वर्षानुवर्ष झालेले नाही आहेत. त्याच्यामुळे हे इलेक्शन होणं, ऑडिट होणं सगळं आवश्यक आहे. त्या दृष्टीनं हे पाऊल चांगलं आहे. आणि पहिल्यांदाच आमच्या फेडरेशनला या शिक्षणाचा म्हणजे त्यांचा इलेक्शन रिटर्निंग ऑफिसर वगैरे पहिल्यांदाच दिलेला. ऍक्च्युली आमचे गेले अनेक वर्षाची डिमांड आहे की तुम्ही हळूहळू हे सगळं डेलिगेट करा. डेलिगेट ऑफ पॉवर्स व्हायला पाहिजे आमच्या फेडरेशनला वेगळा, कारण आमच्याकडे प्रशिक्षण घ्यायला स्टाफ आहे. आम्ही महाराष्ट्र राज्य सहकारी संघावर काम करतो, वैकुंठ मेधावर काम करतो आणि सगळ्यांना आम्ही प्रशिक्षण शिबिरं घेतो. आणि त्याप्रमाणे आता याच्यात लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण, कारण कोणी बायलॉज किंवा हे कोणी वाचत नाही, तसं आता इलेक्शन रूल्सही अजून कोणी वाचलेले नाहीयेत. पण आता त्या निमित्तानं जागृती होतीये आणि हाच आपल्या याच्यातला उद्देश आहे. तर धन्यवाद. माझ्या मते हा इलेक्शन रूल्स विषयी आपण गेलो, या सूचना आपण सगळ्यांना एकत्र करूया. ज्या गृहनिर्माण संस्थांचे वेगळे प्रतिनिधी आपल्याकडे आलेले आहेत, तर त्यांनी तुमच्या काही सूचना असतील तर ते आमच्याकडे जरूर पाठवत, ईमेलद्वारे, व्हॉट्सअपद्वारे या चॅटद्वारे. त्याचा आपण सगळ्यांनी एकत्र विचार करू. आम्ही ते सगळे कन्सॉलिडेट करू आणि महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशनतर्फे, पुणे हाऊसिंग फेडरेशनतर्फे आपण त्या सगळ्या कन्सॉलिडेट करून गव्हर्नमेंटकडे पाठवू आणि त्याचा पाठपुरावा करू. धन्यवाद. माझ्या मते हा पहिला विषय आपण चांगल्या प्रकारे हात केलाय, की आपल्याला इलेक्शनच बऱ्याच वर्षानुवर्ष होत नव्हत्या, किंवा काही ठिकाणी 5 वर्षात सुद्धा 1 वर्ष देखील लोक काम करायला तयार नसतात. आता याच्यात तर 5 वर्ष काम करायचंय, तर हे बळबळत लोकांना मागे लागून करायला लागतं. या सगळ्या लष्करच्या भाकऱ्या असतात, पण हा प्रोसेस आहे आणि ती आवश्यकता आहे. लोकशाहीच्या दृष्टीने इलेक्शन पण आवश्यकता आहे, लगेच होणं आवश्यकता आहे. त्यानंतर ही पारदर्शकता पाहिजे. हे सगळे आपण विचार घेऊ आणि सगळ्यांचे तुमचे अनुभव आहेतच आम्हाला आणि आपलं मार्गदर्शन आम्हाला नेहमी मिळतच असतं. तर माझ्या मते हा इलेक्शन रूल्स विषयी आपण आता हे करूया. सोसायटी 9ला तुम्हाला तुम्हाला 2 हो, शब्द आम्हाला एक प्लीज. जरूर. आपले पहिल्या प्रथम मी आपल्या होस्ट सर्व म्हणजे पटवर्धन साहेब तुमचे हाऊसिंग फेडरेशनचे आणि या सर्व मान्यवर ऍडव्होकेटचे अत्यंत आभार मानतो. कारण सोसायटी 9 बरोबरच मी पण एका सोसायटीचा सभासद पण आहे, त्यामुळे खूप चांगली मौलिक माहिती मिळाली आता या संदर्भात. आणि पुढच्या टॉपिक कडे वळायच्या आधी मी आपले जे बाकीचे पार्टिसिपंट्स आहेत किंवा जे लोक ह्या वेबिनार मध्ये जॉईन झालेले आहेत त्यांना हे सांगू इच्छितो की सोसायटी नावनी हा इनिशिएटिव्ह हाऊसिंग फेडरेशनच्या बरोबर चालू केलेला आहे. आणि सोसायटी नाव हे एक अद्ययावत तंत्रज्ञानाचं डिजिटल सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म आहे, जो हाऊसिंग फेडरेशनच्या सर्व, मी मुद्दामून शब्द वापरतोय, सर्व कमिटीची, सोसायटीची, त्यांच्या मेंबरची, त्यांच्या प्रत्येक सोसायटीच्या विषयाची पूर्णपणे ऑटोमेशन करतो डिजिटली, खूप सोप्या पद्धतीने. आणि आता आम्ही जे एक नवीन फीचर आणलेलं आहे, जे मी थोडक्यात फक्त सांगू इच्छितो की सोसायटी नाव हे डिजिटल तंत्रज्ञान वापरल्याने सोसायटीच्या कमिटी किंवा सोसायटी अजून एक आपल्याला
ऍडिशनल इन्कम स्त्रोत चालू करू शकतं. आणि आम्ही हे आमच्या सर्व नवीन क्लायंटना पहिल्या प्रथम फ्री फुकट देतो आहे, वापरण्यासाठी, त्यांना विश्वास येण्यासाठी. आणि मी विनंती करतो सर्व सभासदांना की त्यांनी एकदा जरूर आम्हाला संपर्क करून काय आहे ते बघावं. निर्णय पुढला त्यांचा ते स्वतःच घेऊ शकतात आणि आम्हाला माहिती आहे तो निर्णय काय होईल त्याचा. मी एवढंच बोलून पटवर्धन साहेबांना परत विनंती करतो की आपला पुढला जो विषय आहे नॉन ऍग्रिकल्चर संदर्भात, त्याला सुरुवात करावी. धन्यवाद. त्याच्या आधी जरा आमच्या महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशनच्या सेक्रेटरी सचिव छायाताई असगावकर मॅडम जॉईन झालेले आहेत मगाशी. मॅडम, आपण जरा 2 शब्द काही सांगता का? त्या गेल्या अनेक वर्ष मुंबई हाऊसिंग फेडरेशनच्या अध्यक्ष होत्या, त्या त्यांच्या संचालकीय आहेत. छायाताई, त्या बहुतेक हे असतील. म्हात्रे साहेब किंवा हे आहेत का, काटे साहेब? मीटिंग झाली. ठीक आहे. धन्यवाद. आपण इलेक्शन रूल्स हा पहिला आपण घेतला होता, कारण त्यासाठी 22 तारखेपर्यंत आपल्याला त्याच्या काही सूचना हरकती मागितलेल्या होत्या. त्यासाठी हा वेबिनार आपल्याला अर्जंटली घेणं आवश्यक होतं. आता आपण दुसऱ्या विषयाकडे वळूया. तो बिगर शेती किंवा एनए टॅक्स. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, हा ब्रिटिशांच्या जमान्यापासून एनए टॅक्स, नॉन ऍग्रिकल्चर हा टॅक्स आलेला आहोत. पण वास्तविक पाहता फेडरेशनची याची भूमिका आहे की नॉन ऍग्रिकल्चर टॅक्स जेव्हा आपण रेसिडेन्शियल झोनमध्ये शहरात राहतो आणि तिथे आपण निवासी झोन आहे, दाखला आहे, तिथं आपण राहतो, त्याच्यासाठी आपण कॉर्पोरेशनचा टॅक्स भरतो. त्यामुळे तो एकदा त्याचा कन्वर्ट करून झाला, त्याचा आपण बिगर शेती कन्वर्ट केली आणि जर रेसिडेन्शियल निवासी झोनमध्ये आला की तो परत घेता कामा नये. याविषयी गेले अनेक वर्ष आमच्या फेडरेशनची लढाई चालू आहे. मागच्या वेळेस जे आपले आत्ताचे सध्याचे महसूल मंत्री आहेत ते बाळासाहेब थोरातांना आम्ही प्रत्यक्ष भेटून निवेदन दिलेलं होतं. चंद्रकांत दादा पाटील दिलं होतं, कारण महसूल खात्याकडे आता रेव्हेन्यूचा विषय आहे आणि त्यासाठी सगळे मुख्यमंत्री कारण हा मुख्य असल्या त्यामुळे कायद्यात बदल होणं आवश्यक आहे असं सगळ्यांचं मत आहे. आणि यासाठी आम्ही त्याच्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणावर ड्राईव्ह घेतलेला आहे, कारण लोकांना मोठ्या नोटीस आल्या आहेत, लाखाच्या नोटीस आलेल्या आहेत गव्हर्नमेंट संस्थांना. आणि त्याच्यात व्याज आणि पेनल्टी असं दोन्ही लावलेलं आहे. म्हणजे इंटरेस्टही लावले, व्याज लावले. गेले 20 वर्षात सगळे आर्यर्स दिलेले आहेत आणि फक्त मार्च महिना चालू झाला की त्याच्या तोंडावर सगळे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च मध्ये सगळे रिकव्हरीसाठी होतं. त्यांना टार्गेट दिलेले असतात आणि मध्ये पाठवतात. यासाठी माझ्या मते एनए टॅक्स काय आहे आणि त्याच्याबद्दल कशा पद्धतीनं आपण हे करायला पाहिजे, कारण हा शेवटी कायद्यात बदल होण्याची आवश्यकता. यासाठी आम्ही फेडरेशनने अशी भूमिका घेतली की आपण पहिल्यांदा हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमचे पुण्याचे पालकमंत्री पण आहेत आणि महसूल मंत्र्यांकडे हा विषय घेऊया. आणि जर कायद्यात बदल करून त्याच्याजवळ शक्य नसेल तर शेवटी आपल्याला हायकोर्टात जाणं आवश्यक आहे किंवा मग पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन आवश्यक आहे. पण हा नक्की एनए टॅक्स म्हणजे काय आहे आणि हा कशा पद्धतीनं आपल्याला हे करता येईल याच्याविषयी माझ्या मते आपण परत आता एनए टॅक्स विषयी आपण सुरुवात करूया. तर खुर्जेकर साहेब, आपण काही सांगताय का एनए टॅक्स विषयी किंवा कानिटकर साहेब? कर्जतकर साहेब आहेत. हा, ते जरा तोपर्यंत ते बसतायत, म्हणजे त्यांच्या काहीतरी लोकेशनचं झालंय. I would not like to say. हा, कानिटकर साहेब, आपण काय बोलू इच्छिता का, किंवा बेंद्रे सर? नाही, तसं तर एनए टॅक्स बद्दल फार मोठं आहे बाबू. त्याच्याबद्दल कायद्यात बदल होणं तर आवश्यक आहेच आहे. हो. पण मला असं वाटतं की एनए टॅक्स बद्दल याच्याबद्दल तुमच्या ज्या व्हॅल्यूज ठरवतात, आपलं ज्या महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड खाली जेव्हा तुमच्या आरटीबीटी घालतात, हो, तर त्याच्यामध्ये चेंज सर्कमस्टन्स झाले नसताना 2003 पासून तुम्ही एकदम एरियर्स काढता आणि तुम्ही असं सांगता की एवढी रक्कम भरा, तेवढी रक्कम भरा. हे जसं आता आपण म्हणतो ना की याच्याबद्दल आता कॉर्पोरेशन जसं तुमची व्हॅल्यू दाखवते तुमच्या टॅक्सेसच्या वेळेला, त्यावेळेला तुमची इन्क्वायरी असते, त्याची प्रोसिडिंग असतं, त्याच्यामध्ये काहीतरी ऑपॉर्च्युनिटी दिली जाते, ते चॅलेंज करता येतं. तर हे सगळं नसताना, कुठल्याही त्याची कारणं न देताना, कुठलीही परिस्थिती चेंज झाली नसताना एकदम 2003 पासून हा रिवाइज रेट असं म्हणजे तुम्ही जे सांगता, तर ते मला वाटतं पहिल्यांदा स्टॉप करायला पाहिजे आणि मग बाकीच्या गोष्टी कराव्यात, असं मला एवढीच माझी सजेशन आहे. बाकी काय माझी सजेशन नाही. धन्यवाद कानिटकर साहेब. कर्जतकर सर, आपण जरा एनए विषयी जरा विस्तृत माहिती सांगितलीत. कण्णाव नागरिक आपला याच्याचा बराच अभ्यास आहे, गेले अनेक वर्ष आपण त्याच्यात सातत्याने वेगवेगळ्या केसेस हँडल केलेल्या आहेत. ऍडव्होकेट वसंतराव कर्जतकर. एनए किंवा आपण ज्याला बिगर शेती या विषयाबद्दल जे बोलतो, त्याला आपल्याला थोडीशी त्याची एक बॅकग्राऊंड किंवा हिस्ट्री पाहिली पाहिजे की आपल्या घटनेप्रमाणे की संपूर्ण जे स्टेट असतं, हे राज्य किंवा संपूर्ण युनियन
केंद्र सरकार हे ज्याला गव्हर्नमेंट म्हणतात, हे गव्हर्नमेंट ह्या ऍक्च्युअली मिळकतीचं मालक आहे, अशी एक बेसिक कन्सेप्ट धरून हे सगळे कायदे, रेव्हेन्यूचे कायदे केले जातात. आणि म्हणून तुम्ही जर सातबाराचा उतारा पाहिला तर तिथं ओनर हा शब्द कधी नसतो, तिथं कब्जेदार शब्द असतो. तर कब्जेदार म्हणजे ओनर अजूनही ज्याला डॉमिनंट ओनरशिप म्हणतात ही गव्हर्नमेंटची आहे. मग गव्हर्नमेंट कुठलं, तर सेंट्रल गव्हर्नमेंट, मग त्यांनी डेलिगेट केलं म्हणून स्टेट गव्हर्नमेंट. आणि म्हणून हे जे टॅक्सेस लावले जातात आणि मग त्याच्याकरता जी प्रतवारी केली जाते, तर ती प्रतवारी कोणती येते, तर शेती आणि बिगर शेती. आणि प्रामुख्याने आपण जेव्हा शेतीप्रधान देश म्हणून स्वतःला समजतो किंवा आपण आहोत, तर त्यावेळेला शेतीशिवाय इतर जर काही ऍक्टिव्हिटीज आपण केल्या तर त्या करण्याकरता एक सरकारी परवानगी आणि त्या करण्याकरता शेती ही कमी होतीये, म्हणून त्याच्यातून काही भरपाई करण्याकरता की ज्यांची शेती याच्यामुळे कमी झाली, जे लोक देशोधडीला लागले, असे पण काही गोष्टी घडलेल्या आहेत, किंवा ज्यांना त्याच्यामुळे कुचंपणा झाली, ज्यांचा त्रास झाला, ज्यांना हार्डशिप झाल्या, त्यांची भरपाई करण्यासाठी म्हणून खरा हा एनए टॅक्स आला अस्तित्वात, अशी त्याची इतिहास आहे. आणि मग आपण जर पाहिलं तर मग आपल्याला सर्वसाधारणपणे आपण घरं बांधतो, आपल्याला एनएची ऑर्डर लागते, आपली इंडस्ट्री असेल तर इंडस्ट्री करता ऑर्डर लागते, शैक्षणिक संस्थांना त्यांनी सवलती दिल्यात, त्याच्यामध्ये हॉस्पिटलला सवलती दिल्यात, गार्डन्सला सवलती दिल्यात, पार्क्सला सवलती दिल्यात, जिम्नॅशियमला सवलती दिल्यात. या सगळ्या सवलती अशा या सामाजिक कार्य करण्याकरता किंवा काही ट्रस्टला दिल्यात, सगळ्या ट्रस्टला दिलेल्या नाहीत पण काही ट्रस्टला दिल्यात. तर अशा या सगळ्या याचा इतिहास जर पाहिला तर शेतीचं व्यापक क्षेत्र हे कमी होतं आणि ते बिगर शेती करता वापरलं जातं. मग आता हल्ली शहरीकरण झाले, स्वातंत्र्याच्या पूर्वीपासूनच शहरीकरण मोठ्या प्रमाणावर होत गेलं आणि आता तर अगदी कमालीचं वाढलंय. तर अशा ठिकाणी हे जेव्हा बिगर शेतीचा वापर होतो त्यावेळेला सरकार त्याला कन्व्हर्शन टॅक्स लावतं, की जो आपण बेसिक ऍग्रिकल्चरल झोन मध्ये पूर्वी होतो आणि तो आता रेसिडेन्शियल झोन केला, त्याचा वापर इतर कारणासाठी केला, रस्त्यांसाठी केला, धरणं बांधण्यासाठी केला, बाकी विमानतळासाठी केला, या सगळ्या गोष्टीसाठी हा शेतीशिवाय इतर कामांसाठी वापर व्हायला लागला. त्यामुळे त्याला कन्व्हर्ट केलं, त्याचा वापर बदलण्याला परवानगी दिली आणि ह्या अधिकार सगळे गव्हर्नमेंटचे असल्यामुळे ते अधिकार अशी सोय करून दिली की आपण हे कन्व्हर्शन करावं. आणि हे कन्व्हर्शन झाल्यामुळं जो काही सरकारला त्याचा एक परिणाम भोगावा लागतो किंवा शेतकऱ्यांना मदत करावी लागते, ज्यांच्या जमिनी त्याच्याकरता वापरल्या गेल्या, ज्यांनी जरी त्या जमिनी विकल्या असल्या तरी पण ते कायमचे त्याला मुकलेले आहेत त्या मिळकतीच्या वापराला, त्यांच्या एन्जॉयमेंटला, त्याच्या मालकी हक्काला, म्हणून त्यासाठी खरी तरतूद केली गेली. आणि मग त्यातून मग पुढे तो एक उत्पन्नाचं साधन सरकारने निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचीच परिणिती हे आपण जे सध्या पाहतो की 20 वर्षापूर्वीचे जे काय अरियर्स आहेत ते आता काढलेत. आणि त्याहीपेक्षा फनी गोष्ट जर आपण पुढे पाहिली तर तुमच्याकडचा रेकॉर्ड आणा की तुम्ही टॅक्स भरलाय हे दाखवायचं. म्हणजे ज्यांनी पैसे वसूल केले त्यांनी स्वतः मेंटेन काही करायचं नाही. आता 20 वर्षापूर्वी जर आपण समजा चेकने एखादं पेमेंट केलं असेल तर बँक तरी आपल्याला त्याचा रेकॉर्ड दाखवू शकते का? चालू वर्षाचं सुद्धा मिळालं आपल्याला स्टेटमेंट किती त्रास होतो. तर मागचे एवढे जुने 20 वर्षापूर्वीचे असतील आणि तेही सहकारी सोसायट्यांना किंवा कुठल्याही एखाद्या संस्थेला अतिशय अवघड जाते ही गोष्ट, ही प्रॅक्टिकल नाहीये. कमीत कमी ही गोष्ट प्रॅक्टिकल असावी असं सर्वांचं मत आहे. आणि त्याही पुढची गोष्ट की तुम्ही एक टॅक्स जो लावता याला काहीतरी टॅक्स लावण्याकरता काही कारण आहे. टॅक्स हे पेनल्टीच्या स्वरूपात लावायचं नसतं, ते कुठल्याही पिनल प्रोव्हिजन मध्ये नसलं पाहिजे. तर ते एक सर्वसाधारणपणे तुम्ही एक रिझनेबली त्याला वापरायला परवानगी दिली, आपण नियम केलेत, त्या नियमाप्रमाणे मी त्याचा वापर करतोय, तर मग तो टॅक्स किती लावावा आणि तो किती वेळेला वाढवावा याला काही मर्यादा आहेत का? हे अजिबात नाहीये. दर 10 वर्षांनी त्यांनी जे सध्याची लिमिट ठेवलेली आहे की दर 10 वर्षांनी रिव्हिजन करायचं. बरं, रिव्हिजन करण्याकरता काही नियम वगैरे ते पण दिलेले नाहीत, त्यांच्या मनाने त्याप्रमाणे रिव्हिजन केलं जातं. कायद्यामध्ये पुष्कळ तरतूद आहेत. आपण जर याचे रूल्स पाहिले, याचे जे नियम 1969 साली तयार केले प्रथम, त्या नियमांमध्ये आपण जर पाहिलं तर ही रिव्हिजनची तरतूद आहे, ही निश्चित आहे. रिव्हिजन नसावं याबद्दल कोणाचं दुमत नाहीये, असावं की नसावं. परंतु जो स्टँडर्ड रेट आहे त्या ठिकाणी त्यांनी शब्द वापरलाय रिव्हिजन ऑफ स्टँडर्ड रेट. आता स्टँडर्ड रेट हा जो आहे हा कशाच्या आधारे आणि कसं तो निर्माण कसा झाला, हा स्टँडर्ड रेट आपण हा ठरवायचा कोणी, तर ठरवण्याकरता आपण काय करायचं याची कुठेही तरतूद या नियमांमध्ये
हॅलो. आज जसं आपली फेडरेशन आहे, तर हे रूल जर समजा आपल्या पुढे आले, त्याच्यावर आपण चर्चा केली, आपली मतं मागवली गेली, जो पैसे टॅक्स आहे, जो पैसे देणार आहे, तो पैसे देणाऱ्या माणसाला माहित नाहीत की आपण कुठल्या नियमाखाली पैसे देतो, आणि जो आकारतो त्यालाही माहित नाही की आपण कोणत्या नियमाखाली आकारावं. मागचं रेकॉर्ड पाहून पुढच्या ऑर्डर्स काढल्या जातात किंवा नोटिसा पाठवल्या जातात. आणि आता सुहासराव पटवर्धन म्हणाले त्याप्रमाणे मार्च महिना जवळ आला आणि गव्हर्नमेंट नेहमीप्रमाणे डेफिसिट मध्ये असतं, आणि यावर्षी ते पेंडेमिक हे फार मोठं कारण आहे, आणि त्यामुळे सगळ्या नको ते आरएस काढलेले आहेत. मी एका पुण्यातल्या मोठ्या कंपनीचं नाव न घेता सांगतो की दरवर्षी आम्हाला फेब्रुवारी आणि मार्च मध्ये त्यांचं प्रकरण येतं आमच्याकडं. अशा 10-12 मोठ्या फायली येतात आणि काही कोटी रुपयाचं एनए टॅक्सची मागणी प्रतिवर्षी केली जाते. एक मोठी कार कंपनी आहे पुण्यातली, त्यांचा हा अनुभव आहे. गेले आम्ही 5 वर्ष हे मॅटर हँडल करतोय, आणि प्रत्येक वेळेला फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये हे सगळं प्रकरण पुढे येतं. ते सगळं त्याकरता धावाधाव करावं लागते, आणि मग शेवटी फार मंत्र्यांपर्यंत जावं लागतं, आणि मग ते प्रकरण कुठेतरी सॉफ्ट होतं. संपूर्ण कधीच बंद झालेलं नाही. गेले 5 वर्ष आम्ही कंटिन्युअसली हे करतोय. आता यातला पण दुसरा इश्यू पाहिला की हे एनए टॅक्स लावण्याची गरज काय. समजा आहे आपल्याला हार्डशिप झाल्या, ज्यांची जमिनी गेल्या, किंवा सरकारला काहीतरी जी कामं करावं लागतात त्याकरता पैसे पाहिजेत, हे सगळं वी कॅन अंडरस्टँड. परंतु याच्याकरता, हे लावण्याकरता जी काही तरतूद आहे तिचं कायदेशीर कुठलाही पाठपुरावा केला जातो का. उदाहरणार्थ की आम्ही या अशा प्रकारचे दर हरकत आहे का, अशी कधीही हरकतीबद्दलची पब्लिक नोटीस, जाहीर नोटीस, आवाहन कधी अद्यापपर्यंत शासनाने केलेलं नाही, कारण तसे नियमच नाहीत. म्हणजे शासनाने मन मानेल तसा कर लावायचा, मन मानेल तशी फक्त फेब्रुवारी महिन्यामध्ये जी वसुली करायची, किंवा इतर वेळेला 7-12 उतारा कोणी मागायला गेलं, आता तरी आपल्याला ऑनलाईन मिळतं, पण पूर्वी मागायला गेलं की तुमचा टॅक्स भरलेला नाही, त्याशिवाय तुम्हाला 7-12 दिला जात नाही, तुमची नोंद केली जात नाही. तुम्ही जर प्रॉपर्टीची तब्दिली केली असेल, व्यवहार केला असेल, विक्री केली असेल, खरेदी केली असेल, तर अशा प्रकारे पिनल प्रोव्हिजन्स वापरून हा टॅक्स वसूल केला जातो. याला आपण जीजीए कर म्हणत नाही, परंतु वसूल करण्याची पद्धत मात्र निश्चितपणे चुकीची आहे. आणि जे सर्वसामान्य माणसं आज शहरामध्ये आले म्हणजे काय गुन्हा केला का. आज शहर सर्वांना शिक्षण, नोकऱ्या, उद्योग हे सगळं पुरवत असतं, आणि त्यामुळे अशा जमिनीचा वापर हे रिझनेबल होणं आवश्यक आहे. बरं, आपलं प्लॅनिंग कमिशन आहे, प्लॅनिंग कमिशनचे काही गाईडलाईन्स आहेत, त्या गाईडलाईन प्रमाणे शहरीकरण किती व्हावं त्याकरता त्यांनी मर्यादा आखून दिलेल्या आहेत. त्याप्रमाणेच हे शहरीकरण होत असतं. त्याचप्रमाणे महानगरपालिकांच्या हद्दी निश्चित केल्या जातात, जिल्हा परिषदांच्या हद्दी निश्चित केल्या जातात, किंवा पीएमआरडी, बीएमआरडी मुंबई सारख्या ठिकाणी त्यांच्या हद्दी त्यांनी निश्चित केलेल्या आहेत, आणि त्या गाईडलाईन्स प्रमाणे या गोष्टी होत असतात. तर मग या बाबतीत गाईडलाईन्स का नाहीत की जो टॅक्स लोकांकडनं असं बळजबरीने वसूल केला जातो त्यासाठी का नाहीत. आणि त्याही पेक्षा किती वेळेला आपण रिव्हिजन करणार. आज स्वातंत्र्य मिळून आपल्याला 70 वर्ष झाली. 69 साली रूल झालेत. त्याच्यापूर्वी बॉम्बे लॉ रेव्हेन्यू कोड होतं, त्यावेळेला पण टॅक्स होता, नाव वेगळं असेल पण टॅक्स तर होताच. पण मग आता तुम्ही जर असं दर 10 वर्ष जर करत राहिलात तर त्याचं कारण काय. बरं, जमीन एका ठिकाणी आपल्याला सरकार काय सांगतं की आम्ही शेतीमध्ये कम्प्लीट हे झालेलो आहोत, स्वयंपूर्ण झालेलो आहोत, आपण साखर निर्यात करतो, आपण तांदूळ निर्यात करतो. कालच्या आपण पेपरमध्ये वाचलं की 300 कोटी रुपयाचा तांदूळ आपण निर्यात केला. आता हे जर शेतीचं उत्पन्न एवढं वाढतंय तर तुम्हाला हा टॅक्स वाढवायची गरज काय बिगर शेतीचा, हे आम्हाला कळत नाही. मग त्याकरता आपण काहीतरी नियम करा, काहीतरी एक योजना तयार करा, त्या योजनेमध्ये सर्वांना सहभागी करून घ्या. आम्ही असं म्हणत नाही की फक्त शहरी लोकांना करा, ऍग्रिकल्चरिस्ट त्यांनाही सहभागी करा, त्यांचंही म्हणणं ऐकून घ्या, शहरातल्या लोकांचं म्हणणं ऐकून घ्या. जे प्रत्यक्ष टॅक्स भरतात, मध्यमवर्गीय आहेत, सगळे उच्चवर्गीय आहेत, आज इंडस्ट्रीला फार मोठा टॅक्स आहे एनए टॅक्स, त्यांनाही विश्वासात घ्या. आज त्यांना जगामध्ये कॉम्पिटिशन करावं लागते, त्यांचाही विचार घ्या आणि त्यातून तो टॅक्स ठरवा. आणि पुढची गोष्ट, एक कुठेतरी मर्यादा करा की त्या मर्यादेपेक्षा जास्ती हा टॅक्स कधीही वाढणार नाही. आज तुम्ही एकदा जर अलाउड केलं आम्हाला, तर तुम्ही कायम दरवेळेला फक्त टॅक्स वाढवत जाणार का. जसं आपण खरेदी खताला एकदा किंमत मोजली, सरकारला स्टॅम्प ड्युटी एकदाच भरतो, इन्कम टॅक्स आपण दरवर्षी भरतो, कारण त्या ठिकाणी आपल्याला इन्कम सोर्स असतो. इथं सोर्स नाहीये. आपण एखादी मिळकत एन्जॉय करतो, वापरतो, तिचा वापर करतो, म्हणून हा टॅक्स लावण्याची काही गरज नाहीये. आज ही त्याचं जे बॅलन्सिंग जर आपण करण्याचा प्रयत्न केला की समजा 80%, आता 80%चं प्रमाण शेतीचं 70 वर आलंय, 60 वर आलंय, 50 वर उद्या येईल, परत 40 वर येईल, पण तरी सुद्धा आपण परिपूर्ण आहोत ना.
आपल्याला पूर्वीच्या याच्याप्रमाणे अमेरिकन गहू काही खावा लागत नाही आता. आपण उलट गहू निर्यात करतो, चांगला गहू तयार करतो. आज तो आपला फेमस आहे जगामध्ये भारतातला गहू. तर हे सगळं असताना आपण याचा विचार का करत नाही? आणि त्याही पेक्षा हा प्रामुख्याने जो हा भार बसतो, कारण काय, गावठाण प्रॉपर्टी ही सारामाफीची असते, म्हणजे त्याला तुम्ही टॅक्स लावू शकत नाही. मग आता राहिलं कोण? गावठाणाशिवाय जी शहरं वाढली, म्हणजे मग सोसायट्या, लेआउट, सगळे आजूबाजूचे प्रदेश. आता पूर्वीचं गावठाण जर पुणे शहराचं म्हटलं तर ते फक्त कसबा पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठेचा काही भाग, नाना पेठेचा काही भाग, सदाशिव पेठेचा काही भाग, मंगळवार पेठेचा काही भाग, एवढं पुरतं मर्यादित होतं. किंवा काही काही ठिकाणी त्याला आमच्या हडपसर मधलं काही गावठाण होतं. आता हडपसरचा 90% भाग गावठाणाच्या बाहेर आहे. हे जर पाहिलं तर तुम्ही टॅक्स एवढ्या सगळ्या लोकांकडून वसूल करता, तुम्ही गावठाणाची मर्यादा वाढवायला पाहिजे, की ज्यामुळे आपोआप हे टॅक्स एक्झम्पशन दिलं जाईल. आणि ही तरतूद कायद्यामध्ये असणं आवश्यक आहे. लँड रेव्हेन्यू कोडमध्ये याच्याकरता दुरुस्ती होणं आवश्यक आहे. आणि आपण सगळ्यांनी आवाज उठवला पाहिजे. आज जेव्हा मागणी केली गेली तेव्हा आपण उठलो की अशा एवढं तुम्हाला करायचं मागण्या, पण दर वेळेला हा टॅक्स वाढतोय याचा कधी आपण विचार नाही केला. प्रत्येक वेळेला माणसाला बांधकाम करायचं असलं, घर बांधायचं असलं, किंवा बिल्डरला एखाद्या योजना जाहीर करायची असली की त्याला तो जकात भरून पहिला मोकळा होतो, तो विचार करते. पण त्यावेळेला कोणी हरकत घेत नाही, कारण त्याला त्याचा व्यवसाय पाहायचा असतो. आता जेव्हा आपल्याला प्रत्यक्ष भरायची वेळ येते त्यावेळेला आपल्याला हे जर असं जागा आपण झालो तर त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. आणि सरकार हे नेहमीप्रमाणे जेव्हा आग लागेल त्याच वेळेला विहीर खाण्याला त्यांची सुरुवात होती, कारण त्यांना त्या वर्षामध्ये वरच्या अधिकारी खालच्या अधिकाऱ्यांना, खालच्या अधिकारी त्यांच्या खालच्या अधिकाऱ्यांना, आणि सगळ्यात शेवटी तलाठी किंवा ग्रामसेवक यांच्या मागे लागतात की तुम्ही कसंही करून वसुली करा. मग ती वसुली कशी केली हे आम्हाला माहित नाही, आम्हाला फक्त एवढं टार्गेट दिलेलं आहे, या टार्गेट प्रमाणे एवढी पैसे जमा करून द्या. आता हे जर दरवर्षी होत राहिलं तर आपल्याला हेच अशाच वेबिनार दरवर्षी घ्यावे लागतील फेब्रुवारी आणि मार्च मध्ये, आणि त्यातून निष्पन्न काही होणार नाही. म्हणजे माझं पुढचं आणखी एक सजेशन आहे, हा जरी शेती हा विषय, ऍग्रिकल्चर हा विषय, किंवा हा नागरीकरण हा विषय हा राज्यांच्या याच्यातला अखत्यारीतला असला तरी सुद्धा त्याला काही मर्यादा आहेत. तर काही बाबतीमध्ये आपल्याला निश्चितपणे हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टामध्ये या बाबतीमध्ये याचिका दाखल करणं आवश्यक आहे की याला कुठेतरी मर्यादा घाला ना. कायदे तुम्ही केले, कायद्यांबद्दल काय म्हणे, फिजिकल कायद्याबद्दल आज सगळे कोर्ट सरकारच्या बाजूने असतात, त्याबद्दल आमचं म्हणणं नाही, परंतु ते रिझनेबल असावेत की नाही एवढाच प्रश्न आहे. आणि रिझनेबलनेस जेव्हा जातो त्यावेळेला सर्वसामान्य माणसाला रस्त्यावर उतरावं लागतं. आणि मग रस्त्यावर उतरल्यानंतर आपण जरी विविध आंदोलनं केली तरी त्याला फारसं कोणी काही किंमत देत नाही. आणि जेव्हा न्यायालयाचा बडगा बसतो त्यावेळेला सरकारला त्या गोष्टी एकतर दुरुस्त कराव्या लागतात किंवा नवीन कायदा करावा लागतो. सुदैवाने असे कायदे होत असतात. असे कायदे पण आपल्याला पुन्हा चॅलेंज करता येतात, आपण त्याला आव्हान देऊ शकतो. तर सर्व तज्ञांनी या बाबतीमध्ये आपण एकत्र येऊन असा विचार करावा की यातल्या काही तरतुदींना आपल्याला निश्चितपणे आव्हान देणं आवश्यक आहे. आणि नाहीतर हे दरवर्षी असंच होणार आहे. कारण पूर्वीचा जो गावठाण भाग आहे हा अतिशय कमी आहे, वाढलेला भागच जास्ती आहे सगळ्या शहरांमध्ये, आणि तो दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. आताच पुणे महानगरपालिकेने 35 गावं महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये घेतलीत, म्हणजे त्याला हा टॅक्स लागणार, त्याला कन्व्हर्शनचा तिथून सुरू होणार. तर अशा प्रकारे हे पुढचं येणारं जो भवितव्य आहे ते सगळं याच्यावर अवलंबून आहे. आणि दरवर्षी इथे पुणे महानगरपालिका काय, किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिका काय, किंवा नागपूर इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट काय, नागपूर महापालिका परिमर्यादा काय, औरंगाबाद काय, अहमदनगर काय, ज्या ठिकाणी 27 ठिकाणी आता महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका आहेत वाढलेल्या सगळ्या, आणि ब आणि क नगरपालिका आहेतच आपल्याकडे शिवाय. तर या सगळ्यांनी एकत्र येऊन जर असं काही केलं तर कदाचित याच्यामध्ये बदल होईल. आणि अनावश्यक मध्यमवर्गीयाची जी पिळवणूक होती या माध्यमातून, की दर वेळेला मार्च मध्ये सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना एक काम राहतं की तिकडून त्यांना दट्टे येतात गव्हर्नमेंटकडनं आणि मग ते पैसे वसूल केले जातात. आता हे जर आपण कायद्याचा नीट रूल्सचा विचार केला तर त्याच्यामध्ये इतक्या सवलती आहेत, पण यातली कुठलीही सवलत आपल्याला दिली जात नाही. रस्त्यांचा टॅक्स आपल्याकडनं वसूल केला जातो. आता खरं तो करता येतो की नाही तर कायद्यामध्ये स्पष्ट आहे, करता येत नाही. लेआउट मधले रस्ते असतील त्याच्यावर टॅक्स लावता येत नाही. आपण रस्ते सरेंडर करतो कॉर्पोरेशनला, तिथं स्ट्रीट लाईट लागतात, डांबरीकरण होतं, सगळ्या गोष्टी होतात, पाण्याची लाईन दिली जाते, तर मग हा एनी टॅक्स द्यायची गरज काय, हा प्रश्न आहे. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत की या निश्चितपणे चॅलेंज होतील. आणि प्रत्येक वेळेला सर्वसामान्य माणसांना प्रत्येक जणांनी कोर्टामध्ये किंवा कलेक्टरकडे जाऊन हे चॅलेंज करणं शक्य नसतं, त्यांना त्याचं नॉलेज पण नसतं, किंवा त्या बारीक बारीक गोष्टीमध्ये दुर्लक्ष केलं जातं. म्हणून सर्वंकष कायदा होणं
आणि सर्वंकष कायद्याच्या माध्यमातून चांगले नियम तयार होणं हे अतिशय आवश्यक आहे, असं माझं प्रामाणिक मत आहे. धन्यवाद. आणि या फेडरेशननी या कामाच्या बाबतीत पुढाकार घेऊन ही जी एक चांगली चळवळ उभी केली, त्याला आम्ही सर्वजण वकील मंडळी, आम्ही सगळे त्यातल्या ज्यांना अभ्यासाची आवड आहे असे सगळे त्याला सहकार्य करतील अशी आम्ही तुम्हाला ग्वाही देतो. धन्यवाद. धन्यवाद ॲडव्होकेट वसंतराव करलजी. आपला बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे आणि आपण अगदी चांगल्या शब्दात आणि याची काय पार्श्वभूमी आहे ते सांगितली. कुठं कुठं आपण बेसिकली हा अन्यायच आहे आणि आपण म्हणाल त्याप्रमाणे याला कायदेशीर पण करायला पाहिजे आणि चळवळ म्हणून पण त्याला आपण उत्तर द्यायला पाहिजे. लोकांनी एकत्र येऊन घ्यायला पाहिजे. आमचं फेडरेशन नक्कीच तो महाराष्ट्र लेवलला आपण हा सगळा विषय घेऊया, मंत्रिमंडळाच्या लेवलला घेऊया आणि आवश्यकता असेल तर शेवटी पर्याय नाही, आपल्याला त्यासाठी हायकोर्टात रिट पिटिशन किंवा पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन हे करणं आवश्यक आहे. माझ्या मते आपल्याकडे ॲडव्होकेट नितीन देशपांडे जे अनेक वर्ष आता हायकोर्टात प्रॅक्टिस करतात ते पण जॉईन झालेत. नितीन सर आहात का आपण? किंवा तोपर्यंत आमच्या छायाताई आजगावकर मगाशी बोलत होत्या, किंवा आशिषजी गोयल किंवा ॲडव्होकेट वडेर साहेब, कारण ते जॉईन झाले होते मध्ये त्यांचं कनेक्टिव्ह ट्रान्झिटमध्ये आज सकाळी ते पुण्यात आले होते. आशिष गोयल साहेब, मुंबई हाऊसिंग फेडरेशन? नाही, ठीक आहे. इतर ॲडव्होकेट प्रमोद बेंद्रे, आपल्याला काय बोलायचं आहे का एनएच्या टॅक्स विषयी? नाही, ठीक आहे. कर्जतकर सरांनी अगदी व्यवस्थित सांगितलेलं आहे, त्यामुळे आम्हा वकिलांना पण त्याच्या आता खूप मार्गदर्शन त्याच्यामुळे झालेलं आहे. कारण हा एनी टॅक्स असा विषय आहे की जो आता हे जसं नॉन ॲग्रिकल्चर टॅक्स हा जसा आहे तसा विषय अर्बन लँड सिलिंग आपल्याकडे फार वर्ष होता आणि त्याचा कायद्याचा मिसयूजच जास्ती केला गेलेला आहे. म्हणजे आता देखील तो त्याचा जरी तो अर्बन लँड सिलिंग ULC ऍक्ट जरी कॅन्सल झाला तरी त्याच्यावर आता रिडेव्हलपमेंटसाठी ते परत 2.5% भरा वगैरे वगैरे अनेक गोष्टी आहेत. तर अशा याच्यात आमूलाग्र बदल व्हायला पाहिजे अशी आमच्या फेडरेशनची इच्छा आहे आणि यासाठी आवश्यक त्या सगळ्या पहिल्यांदा आवाहन करू, मग त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचं देऊन निवेदन सगळ्या आमदारांना आणि लोकप्रतिनिधींकडनं आपण त्याच्यासाठी गव्हर्नमेंटवर प्रेशर आणण्याचा प्रयत्न करू. अदरवाईज आपल्याला त्याच्याकडे वेगळ्या दृष्टीकडून शेवटी कायद्याच्या याच्यात जायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण सगळी एक चळवळ म्हणून आपण घेऊया असं मला वाटतं. याच्यापैकी अजून कोणाला आपल्याला काही इतर ॲडव्होकेट्स यांना बोलायचं आहे का, किंवा काही पार्टिसिपंट्सना आपण काही प्रश्न उत्तर असं काही असेल तर त्याच्यात घेऊया? हो जरूर ना, म्हणजे जर का त्याप्रमाणे दुसरं कोणी कोणाचे काही असेल प्रश्न तर असतील हो आहेत. मी त्यातले काही एक 2-3 सिलेक्ट केलेत. ते घ्या. म्हणजे मी बाकीच्या पार्टिसिपंटना विनंती करतो की त्यांनी त्यांचे हात हँड रेज करावेत त्या वेबिनारच्या याच्यात. फक्त सर्वच लोकांचे प्रश्नांची नाही, उत्तर काही इथं पण देता काही येणार नाही. वानगी कागद हा. घेऊया, बाकीच्यांनी आपल्याकडे पाठवावेत. त्याला हा, मी पण त्यांना तेच सांगतोय की सगळ्या प्रश्नांची उत्तरं देता येणार नाहीत, पण आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी ह्या वेबिनारच्या चॅटमध्ये आम्ही आमचे कॉन्टॅक्ट नंबर आणि ईमेल आयडीज दिलेले आहेत. इथे तुम्ही आपले प्रश्न पाठवू शकता, जे आम्ही पटवर्धन सर आणि फेडरेशन हाऊसिंग फेडरेशन टीम बरोबर शेअर करून तुम्हाला त्याची उत्तरं द्यायची व्यवस्था करू. मी पहिला या प्रश्न निमित्तानं मला एक हा. सांगायचं आहे की आपल्याकडे आता प्रेसमध्ये याचा चांगला हे आलेला आहे. म्हणजे महाराष्ट्र टाइम्स, टाइम्स ऑफ इंडिया, सकाळ, पुढारी, बहुतेक सगळ्या पुणे मुंबईतल्या वर्तमानपत्रांनी त्याची दखल घेतली आहे आणि त्याच्यात जनजागृती त्या निमित्तानं चालू झाली. त्यामुळे मी सगळ्या वर्तमानपत्रांचं, मीडियाचं पण आभार मानतो. कारण त्यांनी आपल्याला, कारण ते देखील आपल्याकडे असं आहे बेसिकली, कारण पत्रकारही कुठेतरी कॉपरेटिव्ह वगैरे राहतात, मुख्यमंत्री राहतात, आमदार खासदार राहतात. तेव्हा वैयक्तिक जेव्हा भेटतात ते खरंच म्हणतात अहो खरंच हा अन्यायकारक आहे. यासाठीच आपल्याला हे मुवमेंट, चळवळ म्हणून हे करणं आवश्यक आहे. कोणाचे प्रश्न असेल तर घ्यावेत. हो आहे. मी पहिल्यांदा जे शॉर्टलिस्ट केलेत ते घेतो प्रश्न. हो प्लीज. राहुल हा, यतीशा. छायाताई आहे. येस. हा, छायाताई आपण हा, ओके. हा, अनम्यूट करा. छायाताई आजगावकर, नेरुरकर, म्हणजे बरेच वर्ष मुंबई हाऊसिंग फेडरेशनच्या अध्यक्ष होते. आता आमच्या महाराष्ट्र हाऊसिंग मध्ये त्या डायरेक्टर आहेतच. महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशनच्या सेक्रेटरी आहेत आणि काँग्रेसचं गेले अनेक वर्ष काम करतात. इंदिरा गांधींच्या वेळेपासून काम करतात मुंबईच्या. ते ऍक्टिव्ह आहेत. मी त्यांना सांगितलं प्रशासन आता आहे, गव्हर्नमेंट आहे, तुम्ही त्याची दखल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री. मी बोलू? हो प्लीज. मी बोलू? हो प्लीज. कारण इंटरनेटचा काही प्रॉब्लेम होतोय म्हणून मगासपासून मला बोलता येत नाहीये. नाही प्लीज छायाताई. तर मगासपासून मी पहिल्यापासून जे ऐकत आले तर त्याच्यामध्ये महिलांविषयी कोणीतरी ऍडव्होकेट बोलले की महिलांचा ह्याच्यामध्ये सहभाग असावाच असं नाही, परंतु मी त्या लिगल कमिटीवर असताना मी हा पॉइंट मांडला होता
की महिला आता रेक्लेमेशनला एक सोसायटी आहे बिंदिया म्हणून, तर तिथे सगळ्या महिला अधिकारी राहतात, IAS अधिकारी, आणि त्यांचीच कमिटी आहे आणि त्यांनी अतिशय उत्तम प्रकारे काम केलेलं आहे. मी जेव्हा कुठे लेक्चरला जायची तेव्हा मी मांडायची की प्रत्येक सोसायटीमध्ये महिलांनी पुढाकार घ्यावा. पुरुषांपेक्षा महिला अतिशय चांगल्या प्रकारे आपलं घर समजून सोसायटी चालवू शकतात. आणि पुरुष म्हटलं की लोक म्हणतात नाही यांनी करप्शन केलं त्यांनी करप्शन केलं, पण ते सगळं चुकीचं आहे. पण महिला सगळं सांभाळून घेऊन काम करू शकतात. तेव्हा हे ज्या 2 महिला असाव्यात हे मांडलं मी. तेव्हा ते लॉ कमिटीवर मी होते म्हणून ते पास झालं. दुसरं असं मगाशी चर्चा झाली की लोक जनरल बॉडीला येत नाहीत. तेव्हा माझ्या मुंबईत जेव्हा सभा असायच्या तेव्हा मी सांगायची तुमचा जो अजेंडा असेल त्या अजेंड्यामध्ये 2 विषय टाका. एक म्हणजे 100% मेंटेनन्स वाढवणार किंवा मीटिंग संपल्यावर जेवण आहे. त्यामुळे सगळे लोक यायचे, भरपूर गर्दी होते, म्हणजे 100% हजेरी म्हटलं तरी चालेल. परंतु शेवटमध्ये विचारते अरे आज जेवण होतं ना, किंवा आज मेंटेनन्स वाढणार होता ना. मग त्यांना सांगितलं हा विषय आयटम आम्ही मागे घेतलाय कारण आमचं पर्पज सॉल्व झालेलं आहे, सगळे लोक मिटिंगला आलेले. अशा तऱ्हेने ते खेळीमेळ मिटिंग घ्यायला पाहिजे. आता हे NHX तुम्ही म्हणताय हे मी पण शिकायला आले, कारण मुंबईत फार आम्हाला NHX विषयी एवढी माहिती नाहीये, कारण आमच्या त्या आतापर्यंत जे तर ते आलीच नाही. तर तुम्ही लोक बोलताय म्हणून मी शांतपणे ऐकते की NHX वर, तर मला ते एक प्रशिक्षणच आहे. नाही ताई, असं आहे की तुमचा सध्या गव्हर्नमेंट आहे, तुमच्या पक्षाचे आज बाळासाहेब थोरात महसूल मंत्री आहेत, तर तुम्ही तो पर्सनली विषय घ्यावा आणि आम्ही रिप्रेझेंटेशन आपण घेऊया. तुम्ही आता गेले अनेक वर्ष काम केलेलं आहे. फार प्रतिभाताई पाटील आपल्या माझे राष्ट्रपती आणि काम केलेलं आहे. तर आपण एनिवे हा गमतीचा मुद्दा झाला. पण आता पुण्यात आता त्यांची आपण पुढच्या आठवड्यात वेळ घेतोय, आधी पत्र तयार करतोय आणि सगळं करतोय. आपण आता काय करूया, स्टेप बाय स्टेप जाऊया. आता हे पुणे हाऊसिंग फेडरेशन, महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशन, मुंबई, ठाणे सगळ्यांच्या तर्फे आपण त्यांना एक निवेदन तयार करू आणि त्याप्रमाणे त्यांच्याकडे एक पहिलं निवेदन देऊ आमदार, खासदार आणि यांना. आणि मग त्यांची प्रत्यक्ष किंवा आता कोरोनाच्या आता सगळ्याकडे कोरोनाचा वाढतोय प्रादुर्भाव, त्यामुळे आपल्याला कितपत त्याची प्रत्यक्ष मिटिंग मिळेल माहित नाही, पण आपण प्रयत्न करू. पुण्यात तर मिळू शकेल काही ह्याच्यात, तसं प्रयत्न करू जिथं मिळेल तसं. अदरवाईज आपल्याला पर्याय म्हणजे सर म्हणाले त्याप्रमाणे रिट पिटिशन किंवा हायकोर्ट किंवा याच्यात पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन किंवा रिट पिटिशन जाण्यासाठी पर्याय नाही, त्याची पण आपण सायमल्टेनियसली तयारी करायला पाहिजे असं मला वाटतं. माझ्या मते आम्ही पुण्यातही चांगल्या मगाचा एक मुद्दा त्याचा घेतला की महिलांच्या बऱ्याच गृहनिर्माण संस्था आहेत की ते फार चांगलं काम करतायत. हा एक भाग झाला. आणि सगळ्या 100 बहुतेक पटवर्धन साहेबांचं इंटरनेटच्या इथे प्रॉब्लेम आला मला वाटतं, तर त्यामुळे एक आपण 2 मिनिटं फक्त थांबूयात. पटवर्धन साहेब आलात का? हा, हॅलो. आवाज येतोय का? हो, आला. हा, प्लीज. आता दुसरा प्रश्न घेऊया आपण. हो, चालेल. मी दुसरा प्रश्न हे करायला सांगतो की हा प्रश्न हेमंत मिर्जी यांनी विचारलाय की इन केस अ मेंबर वॉन्ट्स टू बी RO, आता RO म्हणजे मला माहित नाही, ही शी विल गेट ट्रेंड ओनली फॉर दॅट सोसायटी. कॅन दिस बी ट्रेंड RO बी मेड अवेलेबल फॉर अदर सोसायटीज? हा प्रश्न आहे. परत एकदा म्हणा. हा, प्रश्न परत सांगतो. इन केस अ मेंबर वॉन्ट्स टू बी अ RO, he she will get trained only for that society. Can this trained RO be made available for other societies election to get trained in case a member wants to be an RO? हो. हा जो प्रश्न आहे याच्यामध्ये मी फक्त एवढंच सांगू इच्छितो
की रुल्स मध्ये जी तरतूद केलेली आहे त्याच्या अनुषंगाने फक्त त्या सोसायटी पुरतच त्याला ट्रेनिंग दिलं जाईल, कारण तो स्टेट कोऑपरेटिव्ह इलेक्शन ऑथॉरिटीच्या पॅनलवरचा माणूस नसेल. म्हणून जर तो स्टेट कोऑपरेटिव्ह इलेक्शन ऑथॉरिटीच्या पॅनलवरचा जर माणूस असेल तर त्याला ट्रेनिंगची गरज भासणार नाही. त्यामुळे तो माणूस हा तुमच्या कुठल्याही सोसायटीसाठी चालेल, परंतु जर तुमच्या सोसायटीतला एखादा माणूस जर तुम्ही निवडला तर त्याला ट्रेनिंग देण्याची गरज आहे, अशी ती तरतूद सांगते, असं माझं त्याच्यातलं प्रांजळ मत आहे. त्यामुळे तो त्या सोसायटी पुरताच आणि कदाचित त्या वर्षापुरताच तो इलेक्शन ऑफिसर असू शकतो. ओके. आपण फेडरेशन म्हणून याच्यासाठी सगळ्या चेअरमन, सेक्रेटरी, कमिटी मेंबर आणि जे याच्यासाठी रिटर्निंग ऑफिसर म्हणून काम करू इच्छितात त्यांना पण ट्रेनिंग देणार आहोत. त्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी संघ, वैकुंठ मेहता बरोबर यांच्यावर सगळ्याची अरेंजमेंट आहे. पुणे हाऊसिंग फेडरेशन सगळ्या डिस्ट्रिक्ट फेडरेशनचं आहे त्या, आणि आमचे महाराष्ट्र राज्य हाऊसिंग फेडरेशन सगळ्यांना ट्रेनिंगची आम्ही व्यवस्था करणार आहोत. आणि ते फार छोटं ट्रेनिंग आहे. त्याच्यासाठी आता ते राज्य प्राधिकरण निवडणूक आपले जे डॉक्टर पाटील साहेब आहेत त्यांनाही भेटलो, तर यशवंत गिरे साहेबांना भेटलो. त्यांचं एक बुकलेट मॅन्युअल पण तयार होत आहे. ते एक 8 दिवसात आपल्याला सगळं उपलब्ध होईल. आपल्या या 22 तारखेपर्यंत हरकती घेतल्यानंतर ते पहिल्या आठवड्यात आपल्याला उपलब्ध होईल. ते पण आपण सगळ्या लोकांना देणार आहोत आणि त्याप्रमाणे सगळ्या ट्रेनिंगची पण आपण व्यवस्था करूया. चालेल. मी एक दुसरा प्रश्न इथे फक्त वाचून दाखवतो आणि एक नंतर मग आपण एक 3-4 सिलेक्ट प्रश्न लोकांमधले घेऊ परत. हा प्रश्न विचारलाय राजश्री काकडे यांनी. कॅन वी चेंज अ रूल ऑफ रिझर्वेशन कॅटेगरी ॲज इन आवर सोसायटी देअर इज नो NT candidate, so in committee there are 12 members and it is difficult to take decision by majority. इलेक्शन रूल्सचा जो रिझर्वेशनचा जो आहे तो सध्या तरी आपल्याला चेंज करता येणार नाही, कारण की कायद्याप्रमाणे ते कंपल्शन आहे. आपल्या हाऊसिंग सोसायटीच्या नवीन सेक्शन 154B20 प्रमाणे हे कंपल्शन आहे. जर त्या ठिकाणी जर एखादी इलेक्शन झालीच नाही तर त्या जागा वेकंट सोडाव्या लागतील, किंवा त्याच्यावरती नंतर जर माणसं सापडली तर ती तुम्हाला कॉप करून घेण्याची पण तरतूद आहे. त्यामुळे त्या ठिकाणी त्या इलेक्शनची ती तरतूद रद्द करता येणार नाही, परंतु ती रद्द व्हावी हाऊसिंग सोसायट्यांमध्ये ही तरतूद असू नये यासाठी मी मगाशी सजेशन केलेली आहे. त्यासाठी फेडरेशननी याचा उठाव घ्यावा असं मला वाटतं, कारण की हाऊसिंग सोसायट्यांमध्ये ही डिस्पॅरिटी नको आहे. सगळेजण एकत्र नांदणं गरजेचं आहे आणि आवश्यकता आहे. त्यासाठी कोण कुठल्या जाती धर्माचा आहे याच्याशी महत्व नाहीये, कारण की इथे कोणाच्याही लाभाचा प्रश्न नाहीये. प्रत्येकाला जो मिळणार आहे तो सगळ्यांचा सारखाच असणार आहे. त्यामुळे तो रूल आपल्याला चेंज नाही करता येणार. ओके, थैंक यू. बरोबर है. मैं अगला सवाल पूछने के लिए आमंत्रित करता हूं मिस्टर नेविल मेहता. मिस्टर नेविल मेहता जी, आप हैं? आप खुद को अनम्यूट करके सवाल पूछ सकते हैं. शायद नहीं है. थैंक यू. या हमारे पास 6 बिल्डिंग है हमारे सोसाइटी में. उसमें से एक बिल्डिंग में 2 लिफ्ट है. अभी फॉर रनिंग एक्सपेंडिचर एज पर बाय लॉस सब जो बिल्डिंग है उसका बिल्डिंग का मेंबर्स को रनिंग एक्सपेंडिचर पे करना है एज पर बाय लॉस. बट कैपिटल एक्सपेंडिचर के लिए बाय लॉज आर. मैं तो सॉरी सर, आपको जरा इंटरप्ट करता हूँ क्योंकि आज के हाँ. सेशन में हमारा इलेक्शन रूल्स और एनए टैक्स के लिए ये सेशन लिया है, तो जरा हमने पर्सनली बाद में आपको ओके, कुछ नहीं, क्योंकि मैंने आपका सोसाइटी पे ये व्हाट्सएप पे लिखा था तो वो पे बोला कि अभी एक क्वेश्चन पूछो. नहीं मुझे ऐसा रिप्लाई रिप्लाई आज का जो टॉपिक हुआ रेस्ट्रिक्टेड टू दिस एनए टैक्स एंड सोसाइटी इलेक्शंस, उसके बारे में कुछ. ओके, तो देन आफ्टरवर्ड्स यू कैन रिप्लाई. थैंक यू वेरी मच. थैंक यू सर. येस, थँक्यू मेहताजी. मी पुढचा प्रश्न विचारायला मिस्टर यतीन धोत्रे यांना हे करतो. यतीन धोत्रे जी, आपण आपला प्रश्न विचारू शकता. हॅलो हॅलो हॅलो, हा बोला. हा, माझा प्रश्न बिगर शेती कराबद्दल होता. प्रश्न म्हणण्यापेक्षा थोडं मला ऍड करायचं होतं. सर्वात आधी तर जेवढे मान्यवर आहेत त्यांचा मी अत्यंत आभारी आहे. त्यांनी खूपच योग्यरित्या मार्गदर्शन केलेलं आहे. तर बिगर शेती कर, मगाशी सर बोलले त्याप्रमाणे हा काही मिळकती च्या बाबतीत एक आपण कम्पेन्सेशन म्हणून हा आपण गव्हर्नमेंटला देतो. आता मला इकडे एक ऍड करायचं होतं की
शेवटी माणूस म्हटला तर हा राहणार हा जमिनीवर, तो काय जमीन सोडून कुठे अंतराळात तर राहू शकत नाही. आणि जर बिगर शेती कर हा हाऊसिंग सोसायट्यांना लावला नाही पाहिजे, कारण आपण हाऊसिंग सोसायटी हा आपण घर घर राहण्यासाठी आपण तिकडे कर देतोय, हे अतिशय अयोग्य आहे. कारण मग तसं असेल तर एखादी शेतजमीन असते तिकडे शेतकरी स्वतःचं घर बांधतो किंवा त्याचं अवजार वगैरे ठेवण्यासाठी काही रूम वगैरे बांधतो, तर त्याच्यावर पण मग तुम्ही कर लावायला पाहिजे. कारण का तेवढ्या शेतीचा त्याचं शेत तो तेवढ्या भागात शेतीच करू शकत नाही. तर हे हा एक मला एक मुद्दा ऍड करायचा होता की सोसायट्यांना बिगर शेती कर हा लावलाच नाही पाहिजे. ठीक आहे, तो तुमचा मुद्दा आपण विचारात घेऊ. आणि अजून काही सजेशन आहेत का कोणाच्या? अदरवाईज आपण आता माझ्या मते आता पावणे 1.15 तास झालाय. हो या 2 विषयावर आपण हो केंद्रित करू. एखादा प्रश्न आपण घेऊया अजून. आणि कोणाच्या काही हो प्रश्न जरूर. असतील, त्याची सूचना किंवा हरकती असतील तर आमच्याकडे जरूर पाठवाव्यात. ईमेलनी पाठवाव्यात, व्हॉट्सअपवर पाठवाव्यात किंवा आमच्या आम्ही आपले सगळे फेडरेशन ईमेल आणि हे आपल्या वेबचॅट मध्ये शेअर केलेले आहेत. तर तुम्ही सोसायटी नावकडे किंवा फेडरेशनकडे दोन्ही कुठेही तुम्ही पाठवू शकता. आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची व्यवस्था नक्की करू. अजून 2 प्रश्न घेऊयात पटवर्धन साहेब आणि मग हे चालेल. करतो. प्लीज प्लीज 2 प्रश्न घ्या प्लीज. ओके. मी अशोक खाडपे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा प्रश्न विचारावा. कृपया फक्त ह्या 2 विषयांच्या संबंधितच प्रश्न विचारावेत ही विनंती. हॅलो. खरपे अशोकजी नसेल तर मग पुढच्या माणसाला. हा मी दत्तात्रय ओगले यांना प्रश्न विचारायला आमंत्रित करतो. मिस्टर दत्तात्रय ओगले. ओगले साहेब ऍक्च्युली अमेरिकेहून आता आहे. ऐकतोय. त्यांचा अनेक वर्ष अभ्यास हो, आहे. मी अतिशय अगदी लहान याच्यात सांगणार बोलणार साहेब आहे. गेले 50, 60, 70 वर्ष करतात. आता कॅनडामध्ये आहेत माझ्यामध्ये ना. येस, मी कॅनडात आहे. मला ओगले फक्त साहेब, 2च please प्रश्न बोला. विचारायचे आहेत. हा जो आत्ता एरे टॅक्स बद्दल मान्यवर बोलले, मी आभारी आहे त्यांचा. परंतु जे सदनिकामध्ये लोक राहतात त्यांना एरे टॅक्सचा प्रश्न फारसा लागू नये. परंतु जे लोक आज सध्या भूखंडधारक सोसायट्यामध्ये राहतात, ज्यांच्यासाठी जो भूखंड 70-80 वर्षापूर्वी त्यांच्या आजोबा आजींना राहायला घर दिलेलं होतं, आज त्या सोसायट्यात अनेक सोसायट्यामध्ये अशा आहेत की त्या सोसायट्यामध्ये आज व्यापार उद्योग संपूर्ण बिल्डिंगच्या बिल्डिंग व्यापार उद्योगासाठी वापरली जाते. ते दुसरीकडे जाऊन लोक राहत आहेत. यांनी तक्रार करायला काही कारण नाही. बरं, काही सोसायट्या अशा आहेत आज त्यांचं वार्षिक उत्पन्न 50 लाख रुपये आहे. त्यांनी गेल्या कित्येक वर्षात त्यांनी काहीही तरतूद केली नाही. त्याही आज आरडाओरडा करतायत की आम्हाला टॅक्स का भरताय. बरं, दुसरा एक प्रश्न मला आणखीन हा एक प्रश्न विचारात घ्या. दुसरी म्हणजे निवडणूक जेव्हा तुम्ही नियम करणार आहात त्यासाठी उमेदवार कोण, त्याचं क्वालिफिकेशन काय, डिस्क्वालिफिकेशन काय, ते रिटर्निंग ऑफिसरला ते कळणार आहे का, त्यांनी तो कसं बघणार आहे. आता हे दुसरा एक नियम केलेला आहे 154B मध्ये सेक्शन 1 मध्ये 23 भाग घातलेला आहे. त्याच्यामध्ये 2 मध्ये असं आहे की जो सभासद आपलं घर भाड्याने देईल किंवा आपली सदनिका भाड्याने जाईल त्याला डिस्क्वालिफाय केलंय. गोष्ट बरोबर आहे, की ज्याला स्वतःला त्या सोसायटीत राहण्यातच इंटरेस्ट नाही तो सोसायटीच्या मॅनेजिंग कमिटीमध्ये मेंबर राहू शकत नाही. ही गोष्ट बरोबर आहे, पण त्याचे काही रूल करायचे का, ते बघायचे का कोणी. दुसरा आणखीन एक प्रश्न आहे, अनेक सोसायट्यांचे बायलॉ ही अपडेटेड नाहीयेत. काही सोसायट्यांनी गेले 6 वर्ष आदर्श उपविधी आले तरी त्यांचे ऍप्लिकेशन फेटाळले गेले. आज त्यांनी नवीन बायलॉही केलेले नाहीयेत. त्यामध्ये फक्त एक सभासद, एक प्लॉट, एक मेंबर, जॉईंट मेंबर तिथं नाही, असोसिएट मेंबर नाही, कोणी नाही. मग आता अशा लोकांच्या सोसायटीमध्ये 90 वर्षाची सभासद झाली आहेत, त्यांनी करायचं काय. ते काय उभे राहू शकत नाही, त्यांना येताही येत नाही. ओगले साहेब, बरोबर आहे तुमचा मुद्दा. याच्यासाठीच आपल्याकडे आता मागच्या 2019 मध्ये कायद्यामध्ये असोसिएट मेंबरी प्रोव्हिजन आणली आहे आणि ही महाराष्ट्र शासनाने फार चांगली प्रोव्हिजन दिली आहे. त्यामुळे तुम्हाला घर किंवा बंगला ट्रान्सफर न करता देखील असोसिएट मेंबर आपल्या नियर रिलेटिव्हला तो सोसायटीच्या याच्यात भाग घेऊ शकतो. त्यामुळे अशा परिस्थितीत त्या सूचना फार चांगल्या केलेल्या आहेत. आपलं महाराष्ट्र शासन हे प्रागतिक राज्य आहे आणि त्याप्रमाणे वेळोवेळी सुधारणा करून त्याच्याप्रमाणे ते अंमलबजावणी पण करत आहे. तर माझ्या मते अशा आपल्याकडे काही सूचना असतील तर त्या जरूर पाठवाव्यात. त्या आपण थँक्यू त्यांच्याकडे हे मागूया. थँक्यू. माझ्या मते एक शेवटचा प्रश्न घेतो हो, please, पटवर्धन please. साहेब आणि मग आपण थांबू.
प्लीज. मी जयंत शेलार यांना प्रश्न विचारायला विनंती करतो. थँक्यू साहेब. जयंत माझा शेलारजी बोलतोय. थँक्यू. सर्वप्रथम हे आता काय की आम्ही रेग्युलर जीबी घेत होतो सप्टेंबरमध्ये. या वर्षी कोविडमुळे ती घेऊ शकलो नाही आणि आता इलेक्शन कधीतरी होणार आहेत. त्या मे बी मार्च मध्ये होतील, एप्रिल जून कधीतरी होतील. तर मग आता तुम्हाला माहिती आहे की सभासद बोलवणे, जीबी ऑर्गनाईज करणं हे सगळं खूप अवघड पडतं. तर मग नियमानुसार आम्ही आता मार्च मध्ये आम्ही ऑडिट वगैरे करून घेतलंय. तर नियमानुसार आम्ही मार्च मध्ये जीबी घ्यायची का इलेक्शन आणि जीबी हे दोन्ही? ऍक्च्युली सांगतो तुमचा प्रश्न समजला. हा. याच्यात कसं आहे, आपल्याला सगळ्या गृहनिर्माण संस्थांना 31 मार्च पर्यंत वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे. आता कोविडचं आता थोड्या कंट्रोलमध्ये आहे, परत ते वाढण्याची शक्यता आहे. पण त्यामुळे 50 सारख्या ज्या गृहनिर्माण संस्था आहेत, 50 सभासदांच्या, त्याला कोणाची परवानगी घ्यायची आवश्यकता नाही. 50च्या वरची असेल तर त्या सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, आपल्याकडे लोकल गव्हर्नमेंट म्हणजे तिथं म्युन्सिपल कमिशनर त्यांना पॉवर दिलेले आहेत आणि त्यांनी त्या तिथल्या वॉर्ड ऑफिसला दिले आहेत. तर तुम्ही मास्क, सोशल डिस्टन्स आणि सँडल वापरून शासनाने दिलेल्या सगळ्या निर्देशांचं पालन करून आम्ही घेऊ असं दिलं तर तिथले वॉर्ड ऑफिसर आपल्याला लेखी परवानगी पण देतात. त्यामुळे त्याप्रमाणे लेखी परवानगी घ्या आणि त्यांच्याकडे इन्व्हर्ट करा आणि नियरेस्ट पोलीस स्टेशनला फक्त माहितीसाठी द्या. पोलीस स्टेशनचा याच्याशी काही संबंध नाही, फक्त माहितीसाठी. कोणी आपल्याकडच्याच मेंबर काही तक्रारी करतात म्हणून आजचा तो विषय नाही, पण बऱ्याच संस्थांचा हा आता आहे. कारण 31 मार्च पर्यंत जनरल बॉडी मिटिंग किंवा घ्यायची आता याद्या तयार करायच्या, अशा भरपूर काम आहेत त्यांना की आपल्याला. तर याच्यासाठी 50च्या आत असेल आणि तुमच्याकडे ग्राउंड मोठं असेल, हॉल असेल किंवा पार्किंग मध्ये किंवा टेरेसवर घेतो असेल तर कोणाला विचारायची आवश्यकता नाही. 50च्या पुढे असेल तर त्यांनी लोकल आपलं जे कॉर्पोरेशन किंवा पटवर्धन साहेबांचा हे गेला मला वाटतं. हा नाही, माझा पुढे एक छोटा मुद्दा आहे. आम्ही 50 पेक्षा कमी नाही होत, आम्ही 150 सभासद आहोत. आणि एनिवे आता जर इलेक्शन डिक्लेअर होणारच असेल तर ती जीबी आणि ही जी काय वार्षिक राहिलेली जीबी अशा दोन्ही एकत्र करता येतील का? खुर्जेकर साहेब किंवा आपण या प्रश्नाचं उत्तर देऊ शकाल किंवा कोणी, कारण पटवर्धन साहेब बहुतेक इंटरनेट बँडविड्थ मुळे नाहीयेत. कारण दोन वेगळ्या जीबी घेणं हे खूपच त्रासदायक ठरतं आम्हाला. नाही, आता जीबी वेगळी घ्यायचा प्रश्न येत नाहीये. इथे तुम्हाला मागच्या जीबी मध्ये बेसिक जीबीची जी कर्तव्य असतात त्यातली महत्वाचं कर्तव्य म्हणजे तुमचे अकाउंट्स सगळे जे असतात त्या वर्षाचे किंवा त्याचं बजेटिंग असतं ते तुम्हाला सगळे अहवाल आणि हे सगळं तुम्हाला पास करून घ्यायचं असतं. ऑडिट रिपोर्ट तुम्हाला पास करून घ्यायचा असतो. काही नेमणुका, स्टॅच्युटरी नेमणुका असतात, ऑडिटरची नेमणूक असते किंवा अशा त्या नेमणुका तुम्हाला करून घ्यायच्या असतात. तर ह्या ज्या गोष्टी ज्या राहिलेल्या असतील त्या तुम्ही ते सब्जेक्ट या जनरल बॉडीमध्ये घेऊन ते तुम्ही करू शकाल, कारण की तुमची मागची जीबी झालेली नाही आणि यू कॅन डेफिनेटली गेट इट डन थ्रू दिस पर्टिक्युलर जीबी. आणि शासनाने ऑडिटरची नेमणूक किंवा बजेट करायला ऑलरेडी मॅनेजिंग कमिटीला पॉवर दिलेले आहेत, स्पेशल जे आहे काढून मॅनेजिंग कमिटी कॅन होल्ड. आणि आता थोडे दिवस थांबा, मार्च पर्यंत सगळं क्लिअर होईल अशी अपेक्षा करूया. माझ्या मते हळूहळू सगळं कंट्रोलमध्ये 96-97% आपला सक्सेस रेट आहे. भारतातल्या लोकांची इम्युनिटी चांगली आहे. बहुतेक ठिकाणी सगळ्यांना होऊन पण गेलं असेल वाटतंय. परत एकदा मी नवनव्या शुभेच्छा देतो. कोणाला कोविड न हो, आलेल्यांना सगळ्यांना मदत करा, सहकार्य करा. आपण कोरोनाच्या काळात भरपूर लोकांना मदत केलेली आहे. कोरोना आपण योद्धा म्हणूनच काम केलेले हाऊसिंग फेडरेशनच्या सगळ्या एकच छोटा मुद्दा, फक्त बोलतो मी. पटवर्धन एकच विषय बोलतो. तुम्ही आता सांगितलं की 31 मार्च पर्यंत मुदतवाढ आहे. देयर इज नो स्टे फॉर होल्डिंग जनरल बॉडी. नाही, काहीच नाही. ते मी सांगितलं की 50 जनरल बॉडी सुद्धा आजही घेऊ शकता. त्यांना शक्य त्यांनी तुम्हाला 31 मार्च पर्यंत तुम्हाला ती मुदत वाढ दिलेली आहे. त्यापर्यंत तुम्ही घेऊ शकता, एवढंच. अगदी बरोबर. ज्यांना शक्य आहे त्याने सगळं सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर, शासन दिलेल्या सगळ्या निर्देशांचं पालन करून घ्यावं असं मी सगळ्यांना आवाहन करतो. करेक्ट. धन्यवाद. सगळ्या मान्यवर याच्यात सहभागी झाले त्याबद्दल मी सगळ्या ऍडव्होकेट्स, जे विविध संस्थांचे प्रतिनिधी, चेअरमन, अध्यक्ष, सेक्रेटरी कमिटीवर आले त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. आणि आजचा वेबिनार संपला असं जाहीर करतो. कोणाच्या सूचना, हरकती असतील तर जरूर आमच्याकडे पाठवावेत. आपण ते एकत्र करून शासनाकडे पाठवू. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच लिमये, पटवर्धन साहेब, थँक्यू व्हेरी मच. हो, धन्यवाद. आणि ज्या लोकांना हाऊसिंग सोसायटीचा प्रश्न हवे असतील त्यांनी हाऊसिंग फेडरेशनकडे कॉन्टॅक्ट करावं आणि सोसायटी नावकडे जरूर यावं की ज्यांना आपलं सोसायटी लाईफ बॅलन्स स्मूथपणे आणि चांगल्या प्रकारे पाळायचा आहे. थँक्यू व्हेरी मच. टेक केअर अँड गुड डे. थँक्यू एव्हरीबडी. अँड मान्यवर स्पीकर आपल्या सर्वांचे अत्यंत आभार. पटवर्धन साहेब नमस्कार. धन्यवाद. भेटूया. थँक्यू. धन्यवाद.
झालं ना सगळं क्लोजिंग त्याने हे केलं क्लोज केलं